ठिकाणी तुकारामने उल्लेख केला की 3 सामने 2 धावा पाहिजे असताना गमावले होते, मात्र त्याचं उत्तर आज 2 धावाच पाहिजे होत्या. षटकार मारून 4 एक्स्ट्रा रन करून मॅच या ठिकाणी खेचलेल्या. अभिनंदन जतीन मांगेला, वॉटर प्लेयर. 14 चेंडू 34 धावा, 4 षटकार, उत्तुंग षटकार 4 त्यांनी मारले आणि मॅग्निफिसंट बाउंड्री एक बघायला मिळाली त्याच्या माध्यमातून. वॉट बॅटिंग, याला म्हणतात एक पात्री अभिनय, याला म्हणतात वन मॅन आर्मी, याला म्हणतात फायटिंग स्पिरिट, याला म्हणतात किलिंग इन्स्टंट, लढाऊ वृत्ती, जिंकू किंवा मरू या पद्धतीने. मी आता बोलायला हरकत नाही, मी सातत्याने बोलत होतो की मॅच खेचणार, कारण त्यांचे प्रमुख 5 फलंदाज बाद झाले होते. अशा वेळेला विजय खेचून आणणं नक्कीच IPLच्या फायनल सारखा सामना होता. आणि इथे NCCचा फायनल 9 तारखेला आहे, मात्र फायनल पेक्षा या कमी होता असं या ठिकाणी म्हणायला पाहिजे. चला, स्कोरिंग साठी कोणीतरी यावं नम्र विनंती करतो. या ठिकाणी पंचांना विनंती आहे, 2 मिनिटं थांबा. स्कोरिंग साठी कोणीतरी या ठिकाणी यावं. आघाडीची जोडी मैदानावर आलेली आपण बघतोय. फलंदाज आहेत मैदानावर रुपेश आणि सतीश. आणि हा सामना आहे तो तुमच्या माहितीसाठी आई साई जुचंद्र विरुद्ध जियानशा नायगाव यांच्यामध्ये हा सामना आहे. मागच्या वेळेला जियानशा नायगावनी तब्बल 83 धावा कुठल्या होत्या, तर जीवचंद्रनी टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतलाय. कैवल्य दत्तादाडी कुटुंबातलं व्यक्तिमत्व आहे. कैवल्य पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतील आणि दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. प्ले कॉल केले पंचांनी. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा लेट स्विंग होत असताना कैवल्य नेहमी चेंडूला लेट स्विंगच्या, बघा रिप्लेमध्ये तुम्ही बघा, फलंदाज शफल झाले होते. चेंडू लेट स्विंगच्या माध्यमातून गुडलिंगमधून कैवल्य बाहेर काढत असताना चांगली फाईट होईल. आज सुद्धा एक दुसरा सामना आहे ज्याच्यामधून एक संघ पुढे येईल या ठिकाणी. मात्र आजचा दिवस सुवर्ण अक्षरात नवरंग या ठिकाणी आपण बघतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळासाठी या ठिकाणी लिहिण्यात येईल, या बाबतीत शंका नाही. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणूस काही करू शकतो. हे या ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम किती छान दिसतंय स्क्रीनमध्ये बॅकग्राऊंडला आपण बघतोय. इथेच आमचे सगळे मान्यवर सुद्धा बसलेले आहेत. दोन्ही एंडनी या ठिकाणी आपल्याला मॅचेस बघायला मिळतात. पंचांनी सुद्धा सुंदर काम या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी केले. जतींनी सुद्धा छान काम केलं, परशुरांनी छान काम केलं. आता दोन्ही अंपायर सुद्धा खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना सगळ्या ग्रामस्थांचं नारंगीच्या या ठिकाणी अभिनंदन. रौप्य महोत्सव कसा असावा, कसा आयोजन असावं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी त्यांनी पेश केलेलं आहे 1 तारखेपासून. आणि मॅग्निफिसंट अरेंजमेंट, अप्रतिम ऑर्गनायझिंग आणि टफ विकेटवर, इंटरनॅशनल टफ विकेटवर अशा लश ग्रीन ग्राउंडवर तुम्हाला खेळायला मिळतं आहे. टेनिस विश्वाला नक्कीच भाग्याची गोष्ट आहे. 4 टुर्नामेंट ॲट अ टाइम या ठिकाणी सुरू आहे. उद्या सकाळी विसरू नका 40+ आगरी कोळी मास्टर्सना तुम्ही बघू शकाल. पॅटर्न पॅचचा चेंडू पडल्यानंतर चेंडू ऑन साईडला लॉफ केले. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. चेंडू सीमा रेषेच्या कडे जात असताना साधावा वॉट अ शॉट. खूप सुंदर टायमिंग करत असताना रुपेश आणि सतीश आघाडीला आलेत आणि सतीशच्या बॅटमधून हा षटकार येतो आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती मैदानावर 7 या धावसंख्या. डीजे योगेश करत आणि परशुराम पाटील पंचांच्या भूमिकेत. चेंडू पॅटर्न पॅचच्या मला पुन्हा एकदा लॉफ केलाय जुन्या कॉमेंट्री बॉक्स साइडला. वॉट अ शॉट, लागोपाठ दुसरा षटकार सतीशच्या बॅटमधून येत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे नेता येत या ठिकाणी 13 धावसंख्येला. वॉट अ शॉट. रिप्ले तुम्ही बघा. चेंडू ओव्हर पिच होता, अगोदरच तयार होते, फक्त दिशा द्यायची होती ऑन साईडला आणि पुल करत असताना चेंडूला मिड विकेट आमचा जुना पेव्हिलियन आहे त्या ठिकाणी पाठवत असताना ब्युटिफुल शॉट. मागच्या काही षटकांमध्ये, मागच्या सामन्यात आणि या सामन्यात काय बॅटिंग चाललंय. जबरदस्त लढाऊ वृत्ती मैदानावर सातत्याने या ठिकाणी बघायला मिळते. सज्ज होत आहेत गोलंदाज कैवल्य. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू बघायचा आहे. पडल्यानंतर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र चेंडू
शॉर्ट लेगला चेंडू जात असताना कीपर स्वतः त्या ठिकाणी बघा कैवल्य डोक्याला आत लावतायत, बीट करायचा प्रयत्न केला कारण 2 षटकार गेल्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न कैवल्य या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी करत असताना हा सामना तुम्ही बघताय मैदानावर ते आईसाई जिचंद्र विरुद्ध जियानशा 11 नायगाव यांच्यामध्ये. पुन्हा एकदा नायगाव वेस्ट विरुद्ध नायगाव ईस्ट असा हा सामना. नायगावनी नेहमीच क्रिकेटचा दर्जा सातत्याने उंचवलाय वर्षानुवर्ष, याचे कितीतरी इतिहास आहे आणि त्यामुळे आज सुद्धा सामना रंगेल कारण सेकंड राऊंडचे मॅचेस आहेत. सेकंड राऊंडचे मॅचेस रंगणार, इथून तुम्ही क्वालिफाय होऊन पुढे जाणार. खऱ्या अर्थाने रौप्य महोत्सव कसा असावा, उत्तम या ठिकाणी सगळे संघ आपल्या स्टँडर्ड, आपला परफॉर्मन्स, आपली गुणवत्ता मॅग्निफिसंट दाखवत असताना नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित रौप्य महोत्सव चषकमध्ये या ठिकाणी सामन्याला एक गाव एक संघ या पूलमध्ये जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी दाखवत आहे. सगळ्या संघांचं, संघ नायकाचं अभिनंदन. हार जीत हा वेगळा विषय, मात्र स्टँडर्ड ऑफ क्रिकेट खूप उंचावलंय. तुम्ही सगळे लोक या ठिकाणी लाईव्ह वॉच करतायत. चेंडू पडल्यानंतर चेंडू बॅकफुटला आले, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावांसाठी निघतायत, दुसरी धाव पूर्ण केली. बघायचं अजूनही चेंडू उचलायचा कारण आहे आणि चेंडू 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना आता सतीश आणि रुपेश खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. या ठिकाणी 15 धावसंख्येवर पहिलं षटक मैदानावर पूर्ण होत आहे. 15 धावांनी या ठिकाणी सरासरी आपण बघतोय पहिल्या षटकात मॅग्निफिसंट स्टार्ट देत असताना नायगाव संघ. प्रशांत पाटील यांच्याकडून नारंगी संघाला 1100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद प्रशांत पाटील, धन्यवाद आमचे नारंगीचे कॅप्टन. तर प्रशांत पाटील यांच्याकडून प्रशांत पाटील 501 बरोबर ना, यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी 1100 रुपयाचं. बॅटिंग पॉवर प्ले सेकंड ओव्हरला घेण्यात आलं. तर नारंगीच्या कॅप्टननी यावं आणि स्टेजवरती प्रशांत पाटीलकडून हे पारितोषिक स्वीकारावं. प्रशांत पाटील 501. धीरज पाटील नारंगीचे कॅप्टन स्टेज जवळ यावं आणि 1100 रुपयाचं कॅश प्राइज नारंगीच्या संघनायकाने स्वीकारावं. व्हॉट अ मॅच, क्लोज मॅच. 46 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये असंख्य मॅच पाहिले, मात्र या मॅचने एक वेगळं या ठिकाणी एक समाधान दिलेलं आहे कारण घरच्या मैदानावर प्रचंड दबाव असतो. लक्षात घ्या घरच्या प्रेक्षकांचं. धीरज पाटील स्टेजवर येत आहेत. प्रशांत पाटील 501 यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज स्वीकारत असताना अभिनंदन. धीरज मॅग्निफिसंट, मेन प्लेयर्स त्यांचे बाद झाले होते. मागच्या वेळेला आकाश मांगेला आणि ग्रेट बॅटिंग केली आणि या वेळेला आपण बघतो जतीन मांगेला यांनी बॅटिंग करत असताना सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी. सेकंड पॉवर प्ले घेण्यात आलाय. जतीन मांगेला यांनी 14 चेंडू 34 धावा केल्या, याच्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार होता. सज्ज होत आहेत गोलंदाज निखिल. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू आहे, चेंडूला प्लेस करतायत स्वतः यष्टीरक्षक. त्या ठिकाणी बघा टेनिस विश्व हा एकमेव विश्व आहे ज्या ठिकाणी विकेट किपर स्क्वेअर लेग असेल, पॉइंट असेल, या ठिकाणी धावत जाऊन फिल्डिंग करतात. याचा जन्मच मुलाचं या टेनिस विश्वात झाला. फ्रेंड्स फॉरएव्हर यांच्याकडून नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांना 10,000 रुपयाचं आर्थिक मदत जाहीर करण्यात आले. धन्यवाद फ्रेंड्स फॉरएव्हर. ओ चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न या ठिकाणी अवैध जात असताना जेल घेतला जातोय. त्या ठिकाणी ऑन साईडला आपण बघतोय, त्यामुळे पहिलं ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळते. सतीश बाद होतोय, तो खूप वेगाने दावा करत होता. मैदानावर 7 मिनिटं आला, 5 चेंडूच्या सामोरे गेला, त्यांनी दावा केल्या. मैदानावर आपण बघतोय 14 धावा आणि तो बाद होतोय. पहिला गडी या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय ते जियानशा 11 नायगाव या संघातला. NCC बी संघ खेळत होते तेव्हा सुद्धा 1 चेंडू 2 धावांची गरज होती. मध्ये मध्ये तुम्ही जे आमचं जुनं व्यासपीठ आहे ते बघतायत. मला अजूनही तो क्षण आठवतोय. थोडे वर्ष मी मागे जातो, जरा 10-15 वर्ष. मला आठवतंय स्पर्धा संपल्यानंतर पंकज ठाकूर बक्षीस समारंभाला उपस्थित होते आणि त्यावेळेला तुकाराम मांगेला आणि खूप सुंदर बक्षीस समारंभाचं निवेदन केलं होतं. तेच व्यासपीठ आहे जिथे तो शॉट आपण पाहिला होता. थँक्यू मयूर.
गोलंदाज सज्ज होत आहेत. चेंडू खेळलेत ऑफसाईडला. जज करत असताना पहिल्या टप्प्यावर गॅदर करतायत क्षेत्ररक्षक. बॅकअप करत असताना तिकडे सगळे यष्टीरक्षक आणि सगळे फिल्डर्स. त्याच वेळेला एक धाव पूर्ण होते. धावसंख्या पुढे सरकते ते आता आपण बघतोय. नवीन फलंदाज आले अमर, ज्यांनी खातं उघडलं आहे. धावसंख्येला पुढे नेत आहेत 17वर. रुपेश खेळतोय मैदानावर 2वर. 17 फॉर द लॉस ऑफ 1. जो फलंदाज धावांचा वेग वाढवत होता त्यालाच इथे बाद करण्यामध्ये सिंहाचा वाटा. मैदानावर दुसऱ्या षटकात गोलंदाज मैदानावर उचललंय ते निखिल याने. निखिल बॅकफुटला आले. म्हटलं चेंडू पडल्यानंतर मूव होतोय. संध्याकाळची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे. आता संपूर्ण रात्र त्या ठिकाणी झालेले तुम्ही बघू शकता आणि त्यामुळे गोलंदाज थोडंसं वर्चस्व गाजवू शकतात या बाबतीत शंका नाही. 7:34 या ठिकाणी झालेत आणि त्यामुळे निखिल स्विंग दाखवतोय संध्याकाळच्या वेळी. या ठिकाणी शफल होतोय फलंदाज. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये ऑफ फॉली करून खूप सुंदर पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना एक धाव पण काय उचलायला वेळ लागलाय. कदाचित या ठिकाणी घाई करणार नाही. एकच धाव पूर्ण केले आणि या एक धावने आपण बघतोय धावसंख्या पुढे सरकते 18वर. 18 फॉर द लॉस ऑफ 1. प्रेक्षक ज्यांनी यूट्यूब आता ऑन केलं असेल तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित रौप्य महोत्सव चषकमध्ये नारंगीच्या निसर्गरम्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या मैदानावरती 25 वर्षे या मैदानाला पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ही स्पर्धा चालू आहे. सज्ज होत आहेत गोलंदाज. याच वेळेला चेंडू या ठिकाणी पडतं. चांगलं कमबॅक केले निखिल यांनी, कारण सुरुवातीला धावा फार वेगाने सतीशने कुठल्या होत्या. मात्र सतीश बाद झाल्यानंतर धावांचा वेग बघा रिप्लेमध्ये. चेंडू टाकत असताना चेंडू पडल्यानंतर थोडासा लेट स्विंग होतोय गुडलेग करून आणि फलंदाज थोडासा लवकर शॉट खेळत असताना. तर षटकं संपले 2. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं पूर्ण होत आहेत आणि पॉवर प्लेचे 2 षटकानंतर 18 धावा धावफलकाला लागत आहेत. 9ची सरासरी या ठिकाणी रुपेशने अमरने या ठिकाणी त्या ठिकाणी जियांशा 11 या संघाला नायगाव संघासाठी उभारलाय. बंधू पाटील टीम मिटिंग घेत असताना कैवल्य बंधू पाटील हे सगळे अनुभवी खेळाडू आहेत. एकमेकांशी चर्चा करत असताना उदाहरणार्थ अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. याच वेगाने जर धावा आल्या तर अजून 36 धावा या ठिकाणी ॲड होऊ शकतात आणि धावसंख्या 54 किंवा 60 अशी एक्सपेक्टेड स्कोर आपण अपेक्षा करू शकतो जिशांशा 11 नायगाव या संघामार्फत. खूप चांगले खेळाडू दिले नायगावने. नायगाव पूर्व म्हटल्यावर रवी पाटील असेल, स्वतः तुम्ही बघताय त्या ठिकाणी कैवल्य आहे, कैवल्यचे बंधू सारंगसुद्धा खूप चांगले क्रिकेटर, आविष्कारसुद्धा खूप चांगले क्रिकेटर आणि बंधूसुद्धा अप्रतिम मागच्या काही वर्षांमध्ये टेनिस विश्वामध्ये आपली जागा कष्टाने मेहनत करत असताना बनवत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला रवी पाटील ज्याचा उल्लेख केला, वन ऑफ द मॅग्निफिसंट प्लेयर ऑफ जीवचंद्र. श्याम पाटील डिसेंबल टीमसाठी खेळलेत. असंख्य अशा नावं आहेत ज्यांनी जीवचंद्र, चंद्रपाडा, बापाने, टिवरी या माध्यमातून दत्ता दाडी क्रिकेटचे फार मोठी प्रेमी कैवल्य यांचे पिताश्री सातत्याने वर्ष टिवरीमध्ये व्यासपीठ दिलं. मागे मी 30-35 वर्ष मागे गेलो. असंख्य स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आलेत. गोलंदाज येतोय दिवेश. बॅकफुटला थांबून चेंडूला लॉफ करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत आणि चेंडू 4 धावांसाठी व्यवस्थित जज नाही करू शकले आणि रुपेशच्या बॅटमधून हा शॉट येत असताना धावसंख्या पुढे सरकते ते आता 22वर. चांगली बॅटिंग रुपेश, सगळे सूत्र आपल्या हातात घेत असताना तुम्ही रिप्ले बघा. चेंडू गोलंदाज आता या ठिकाणी क्रीज कॉर्नर टाकत असताना अँगल केला, बॅकफुटला जाऊन फलंदाजाने ऑन साईडला पुल केला. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले ते वरतले जेल घेतील, मात्र दोघांच्या मध्ये चेंडू पडून सीमारेषेच्या बाहेर मिडवे घेतला. प्रोजेक्टेड स्कोर 61 दाखवत आहेत. ब्युटिफुल शॉट, अतिशय सुंदर टायमिंग आमच्या स्टेजकडे कळत असताना रुपेश ऑन फायर या ठिकाणी धावांचा वेग वाढवायचा सातत्याने प्रयत्न करतायत. आणि बघा किती सुंदर पद्धतीने आउटसाइड द ऑफ स्टंपला त्यांनी चेंडू उचललाय. ओव्हर पिच होता आणि VIP स्टँड जिथे बक्षीस समारंभासाठी स्टँड आहे त्या ठिकाणी हे चेंडू पाठवत असतात. ब्युटिफुल शॉट, एलिव्हेट बघा बॅकलिप घेत असताना किती सुंदर पद्धतीने चेंडूला उचललाय. आणि हा शॉट आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे जे तुम्ही पाहिलं. या ठिकाणी ज्या कॉमेंट्री बॉक्सला नितीन गणपत पाटील पेव्हिलियन म्हणून नाव देण्यात आलं आहे. नितीनला मी नेहमी मिस करतो.
पडल्यानंतर चेंडू अपेक्षापेक्षा जास्त उसळतो या ठिकाणी. फलंदाज बॅकफुटला तयार होते रुपेश, अजून एक चांगला फटका कन्वर्ट करण्यासाठी देवेशच्या समोर. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही आहे. DBN लाईव्ह प्रवीण पाटील आणि त्यांचे कॅमेरामॅन खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी दाखवत असताना पुन्हा एकदा देवेश सज्ज होत आहेत. ऑफ साईडला कट करायचं या ठिकाणी सातत्याने प्रयत्न, मात्र यावेळेला अँगल जास्त केला आहे आणि तो वाईडची जी लाईन आहे त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज, बॉलिंग क्रीज आणि रिटर्न क्रीजच्या बाजूला तिथून बॉल बाहेर जात असताना म्हणून पंचांनी वाईड दिला. अवंतर धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकता येते आता 29 29 फॉर द लॉस ऑफ 1. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये ऑन साईडला लॉफ केलं. चेंडू जातो डीप मध्ये या ठिकाणी. मॅग्निफिसंट 6 ग्रेट शॉट रुपेश मार्फत. 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा. रिप्ले बघा कुठल्या पद्धतीने चेंडू उचलला. अँगल करत असताना चेंज ऑफ पेस होता, मात्र ओळखलं त्यांनी आणि चेंडू थांबून आल्यानंतर चेंडूला ऑन साईडला लॉफ केलं त्यांनी. ब्युटिफुल टायमिंग. कारण गोलंदाजाला चेंज ऑफ पेस टाकतो गोलंदाज, मात्र फलंदाजाला ते ओळखता सुद्धा आलं पाहिजे. तेच या ठिकाणी ओळखत असताना मैदानावरती रुपेश. चांगला स्कोर आहे. 2.4 षटकामध्ये 16 चेंडूमध्ये या 35 धावा आपल्याला बघायला मिळालेत. ही आनंदाची बाब आहे या ठिकाणी. मॅग्निफिसंट बॅटिंग. ओ बॅकफुटला आले, जागा बनवली, मात्र चेंडू ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये या ठिकाणी एलिव्हेट करतायत. मिस्टर 180 सारखं खेळायचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. बघा रिप्लेमध्ये हा शॉट खेळायचा. बॅकफुटला आले वीरेंद्र सेहवाग स्टाईल. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी. काय फिल्डिंग केलंय, ब्युटिफुल फिल्डिंग इन द पॉइंट. फिल्डरने एका हाताने आपल्या रॉंग हँडने चेंडूला थांबवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. पुढचा चेंडू यावेळेला जबरजबर कानाच्या बाजूनी आवाज देत असताना चेंडू तुम्ही बघू शकता. टप्पा पडल्यानंतर बॉम्ब्स होतोय. हुक करायचा प्रयत्न, मात्र बीट करतायत शेवटच्या चेंडूमध्ये दिवेश या ठिकाणी रुपेशला. कारण रुपेशने 10 चेंडू 20 धावा, 200चं स्ट्रायकिंग रन रेट. षटकं संपले 3, धावसंख्या झाली 36. आपण बघतोय धावांची सरासरी 12ची या ठिकाणी ठेवले. एक्सपेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 72 धावा इथून होऊ शकतात येणाऱ्या 3 षटकात. 36 तर जास्त धावा सुद्धा स्लॉग ओव्हर्समध्ये येऊ शकतात. मात्र रुपेशने खूप सुंदर बॅटिंग केली. सतीश बाद झाल्यानंतर सतीशने सुरुवातीला धावांचा वेग वाढवला. मिडल ऑर्डरमध्ये रुपेश धावांचा वेग वाढवत असताना धावसंख्या झाली 36, गडी बाद झाले 1, षटकं संपले 3, सरासरी 12. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. निखिल पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडू पॅटर्न पॅचच्या मध्ये ऑन साईडला वळवलंय. चेंडू जातोय मिड ऑनला. 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव काढणार नाही या ठिकाणी. बघा किती ऍक्शन, किती प्रेशर मैदानावरती. मागचा सामना जबरदस्त ऍक्शन, एक्साइटमेंट आणि लढाऊ रतीचा झाला होता मैदानावर अर्नाळा आणि नारंगीमध्ये. आणि हा सामना सुद्धा जीवचंद्र आणि नायगावमध्ये फायटिंग स्पिरिट बघा दोन्ही संघाच्या माध्यमातून मैदानावर. दुसरी धाव जाऊ नये म्हणून अंडरआर्म थ्रो केला होता त्या ठिकाणी मैदानावरती, मात्र तो चेंडू लागत नाही. मागच्या बाजूनी सुद्धा थ्रो झाला, मात्र चेंडू यष्टीला लागला नाही. पुन्हा एकदा निखिल. पुढचा चेंडू पॅटर्न पॅचच्या मध्ये ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फाईन लेगला कव्हर करत असताना या ठिकाणी सातत्याने वेगामध्ये परिवर्तन, लेंथमध्ये परिवर्तन, लाईनमध्ये परिवर्तन, मिडल स्टंप, ऑफ स्टंप, लेग स्टंप अशा पद्धतीने अटॅक करायचा प्रयत्न या ठिकाणी निखिल करत असताना मैदानावर जीवचंद्र संघाच्या माध्यमातून. जीवचंद्राचा स्वतःचा इतिहास आहे. किलिंग इन्स्टंट टीम आहे जसं उल्लेख केला. अजिंक्य 11 एका काळातला इतिहासामधला अत्यंत चांगला संघ आणि आतापर्यंत जीवचंद्र, चंद्रपाडा, बापाने, टिवरी या संघाने नेहमीच चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू लॉफ केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा.
रसिकाने विसरू नये, उद्या 40+ आगरी कोळी समाज लिजन्सला तुम्ही सकाळी बघू शकाल आणि दुपारी 4 वाजल्यानंतर तुम्ही बघू शकाल ते ऑल इंडिया ओपन यांची स्पर्धा सुरू होईल दुपारी, ज्याचे 5 लाख आणि 3 लाख प्राईज आहे. आणि तसंच आगरी कोळी समाज 40+ लिजन यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक ठेवण्यात आलं आहे 50,000 आणि 25,000. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू निघून चेंडू यावेळेला बॅकफुटला आले. व्हॉट अ टायमिंग, ग्रेट हिट, हार्ड हिट. बॅक ला उचलताना रुपेश खूप सुंदर बॅटिंग करतायत. 12 चेंडूमध्ये 27 धावा, संघाची धावसंख्या मैदानावरती 50 धावा धाव फलकाला लागतायत. या ठिकाणी तुम्ही बघताय क्लासिक बॅटिंग मैदानावर 3.4 ओव्हर्समध्ये या 50 धावा म्हणजे 22 चेंडूमध्ये 50 धावा नायगाव धाव फलकाला लावत असताना याचं श्रेय सतीश आणि रुपेशना. यावेळेला पुन्हा एकदा उचलायचा प्रयत्न सातत्याने ऑन साईडला, मात्र यावेळेला फिल्डरकडे आहे चेंडू आणि फिल्डर कव्हर करेपर्यंत 2 धावा रुपेश आणि अमर पूर्ण करतायत आणि या 2 धावाने धावसंख्या नेत आहेत 52 वर. रुपेश सरकतोय मैदानावर 14 चेंडूवर 35 या धावसंख्येवर. मॅग्निफिसंट बॅटिंग, जवळजवळ 270चं स्ट्रायकिंग रन रेट रुपेश दाखवत असताना अमर 4 चेंडूमध्ये 2 धावा, 52 फॉर द लॉस ऑफ 1 इन 3.5 ओव्हर्स. 4थं षटक मार्गस्थ असताना मैदानावर नायगाव. निखिल पुढचा चेंडू घेऊन बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे, मात्र बघायचं पंचांकडे बॅट दाखवत असताना चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑन साईडला सर्कलच्या जवळ आणि त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच आहेत तिथे चेंडू उचलेपर्यंत मैदानावर एक सिंगल कंप्लीट करतायत आणि एकंदरीत षटक मैदानावर पूर्ण होत आहेत. आपण बघतोय मैदानावर ते 4 षटकानंतर नायगाव संघाने धावा लावले. धाव फलकाला 53, 53 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 4 ओव्हर्स. 4 ओव्हर के बाद 53 रन, 1 विकेट नायगाव. रुपेश बघितलं तर 16 चेंडू 15 चेंडूमध्ये एकंदरीत धावा केलेत 35. अमर खेळतोय 2 वर आणि याच वेगाने जर धावा झाला तर अजून एक 20-25 धावा या ठिकाणी ऍड होऊ शकतात आणि एक्सपेक्टेड स्कोर जे आहे ते साधारणपणे या ठिकाणी 70 किंवा 80 येऊ शकतात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि ज्या पद्धतीने रुपेश अटॅक करतोय, कारण आताच त्याचं 15 चेंडूमध्ये 35 धावा आलेले आहेत, त्यामुळे उत्तरार्ध 2 षटकात अजून अटॅकिंग बॅटिंग करेल या बाबतीत शंका नाही. मात्र मी अभिनंदन करतोय आमच्या सगळ्या लिजन प्लेयर्सचा. रमेश माझ्या डाव्या बाजूला बसलेत, खूप सुंदर परफॉर्मन्स रमेश मार्फत. आणि तसंच आमचे जतीन जो हिरो होता पहिला सामन्यात NCC नारंगीचा हिरो होता, आकाश मांगेला, अपकमिंग यंगस्टर्स आणि त्याच्यानंतर एक्सपिरियन्स काय असतं, ज्येष्ठ खेळाडू काय असतात, लिजंड्स काय असतात, त्यांच्याकडे अनुभव काय असतो. बघा बसून पाणी प्यायला पाहिजे, अत्यंत चांगलं. रुपेश खाली बसून पितात, पाणी नेहमी बसून प्यायला पाहिजे कारण त्याच्याने तुमचे गुडघे अत्यंत सुरक्षित राहतात. उभे राहून तुम्ही पाणी प्याल तर तुमचे गुडघे खराब होऊ शकतात 40+ झाल्यानंतर. ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. 10 ग्लास पाणी न कंटाळा करता दररोज प्या, म्हणजे तुझी तब्येत ठणठणीत राहील. कारण उन्हाळा चालू होतोय, होळी जवळ येते, महाशिवरात्री जवळ येते, त्यामुळे उन्हाळ्यापासून वाचायचं असेल तर पाणी भरपूर घ्या. खेळाडूंनी दक्षता बाळगावी. उन्हाळ्यामध्ये डोक्यावर कॅप असू द्या, स्वतःची सुरक्षा राखा, तेलकट कमी खा, घरचं जेवण जेवा आई वडिलांनी बनवलेलं, जेणेकरून तुमची तब्येत ठणठणीत राहील. पुन्हा एकदा कैवल्य, व्हेरी लिजंड प्लेयर, याच्याकडे सुद्धा प्रचंड अनुभव आहे. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा कैवल्य आविष्कार सारंग फार मोठ्या प्रमाणात नायगावच्या माध्यमातून खेळलेत भरपूर वर्ष. चेंडू पडल्यानंतर लेग स्विंग होता, ऑन साईडला उचललाय, क्षेत्ररक्षक समोर. विकेटची गरज होती, ज्या पद्धतीने धावांचा वेग वाढत होता आणि त्यामुळे रुपेशची विकेट कैवल्य या ठिकाणी काढत असताना विकेट पडते दुसरी. धावसंख्या 53. DJ धन्यवाद DJ. 16 चेंडू 20 मिनिटं राहिले, 35 धावा केल्या, 4 षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग रुपेशच्या माध्यमातून. सतीश बाद झाल्यानंतर धावांचा वेग कसा वाढवावा नायगाव संघासाठी याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना नायगाव म्हणजे लढववृत्ती, कारण नायगावने नेहमीच क्लोज मॅचेसमध्ये नितीन कोळी असो, सुयोग वैती असो, जंबो असो, समोर ग्रेट प्लेयर्स ज्यांनी राजेंद्र 11 संघाच्या मार्फत खेळत असताना मॅचला भरपूर वेळा सामन्याला कलाटणी दिली आहे. 46 मध्ये मला आठवतं ओळीचा सण होता, MIG मध्ये सेमीफायनल होता,
आणि शेवटच्या चेंडू 4 धावा पाहिजे असताना षटकार मारला होता नितीन कोहलीने सेमीफायनलमध्ये. अजून एक सामना फायनलचा जेव्हा जोनस आर्ची डिसोझानी समोर 6 मारला होता आणि सामन्याला कलाटणी दिली होती. सुयोग वेतीनी 2015ला सुप्रीमो चषक आपल्या संघासाठी टेल एंडच्या माध्यमातून सामना खेचून आणला होता आपल्या संघासाठी. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू मागे थांबून चेंडू ऑन साइडला वळवलाय डीप मध्ये. चेंडू 4 धावांसाठी डीप मध्ये जात असताना ब्युटिफुल शॉट. अगोदर सतीशने बॅटिंग केली, मग रुपेशने केली, आता विवेक सगळे सूत्र आपल्या हातात घेत असताना संघाच्या धावसंख्येला नेत आहेत 57 वर. हा शॉट बघा, चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये असा वाटला, मात्र तो आउटसाइड ऑफ स्टंप होता. अगोदरच तयार होते 2 फिल्डरच्या मधून चेंडू मिड विकेटला बाउंड्रीच्या माध्यमातून काढत असताना कैवल्य पाटील पुन्हा एकदा उचलायचा प्रयत्न, मात्र चेंडू फ्लाय होतोय. झेल असण्याची शक्यता. कैवल्य पाटील अजून एक विकेट. बंधू पाटील त्या ठिकाणी आपण बघताय झेल घेत असताना आणि तिसरा गडी या ठिकाणी बाद होते. 57 फॉर द लॉस ऑफ 3. तर कैवल्याला 2 विकेट मिळत आहे. विवेकशी त्याने विकेट काढली आणि त्याच्या अगोदर रुपेशशी 2 विकेट्स त्यांनी काढल्यामुळे धावांची सरासरी खाली येईल का असं ज्योतचंद्रच्या मनात एक प्रश्नचिन्ह येत असेल. आत्ता तुम्ही बघाल तर 4.3 ओव्हर्स झालेत, 27 चेंडूंचा खेळ झाला आहे, 57 धावा धावफलकाला लागले, 3 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी पडलेत. अजूनही मैदानावर तुम्ही बघताय 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 9 चेंडूमध्ये नायगाव संघ जीवचंद्राच्या समोर किती धावा या ठिकाणी या मॅचमध्ये उभारतोय आणि काय टार्गेट देतोय याच्याकडे प्रेक्षकांचं लक्ष. नारंगी एक असं मैदान आहे, तिथे आल्यानंतर आमचे पाय कधी बाहेर लवकर निघत नाहीत. त्याचं कारण या मैदानावरचा खेळ, त्याचं कारण या मैदानाचं आयोजन, याचं कारण या मैदानामध्ये असणारा डिसिप्लिन, याचं कारण मैदानामध्ये असणारी ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा ही नेहमीच आम्हाला थांबून ठेवते. हे चित्र बघायला मिळालं. त्याचं कारण DBNचे आमचे प्रवीण पाटील हे खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट दाखवत आहेत आणि त्याचं कारण 24 वर्षाचा इतिहास जो 9 तारखेला आता 25 वर्ष होईल. कैवल्य तयार पुन्हा एकदा. क्रिस कॉर्नरवरून चेंडू टाकलाय, बॅकफुट ऑन साइडला पुल केलाय, चेंडू ट्रॅव्हल होते डीप मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पॅरलल थ्रो देत असताना 2 धावा फार वेगाने पूर्ण करत असताना सनी आणि अमर. सनी आपला खाता उघडतोय, धावसंख्येला पुढे नेतोय 59. विक्रमादित्य सुनील मनोहर गावस्कर यांचा पेटनेम आहे सनी. कैवल्य पुन्हा एकदा सज्ज होत असताना क्रिस कॉर्नर चेंडू टाकलाय, बॅकफुटला आलेत, ऑन साइडला चेंडू खेळलेत, ट्रॅव्हल होतं डीप मध्ये, क्षेत्ररक्षक मागेत, फार वेगाने एकाच ॲक्शन मध्ये उचललंय, पॅरलल थ्रो देत आहेत, मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा सनी आणि अमरच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करत असताना संघाच्या धावसंख्येला नेत आहेत 61 वर. नायगाव प्लेइंग विथ स्पिरिट, प्लेइंग विथ लॉट ऑफ कॉन्फिडन्स, अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट नायगाव दाखवत असताना या ठिकाणी संघाला नेले 4.5 बॉल्समध्ये म्हणजे 29 चेंडूमध्ये 61 वर. कैवल्य पुन्हा एकदा क्रिस कॉर्नरवरून चेंडू, यावेळेला चेंडू पडल्यानंतर बंदूकडे जात असताना डायरेक्ट हिट द्यायचा प्रयत्न सफल झाले. चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, पंचांकडे बघतायत, मात्र चेंडूच्या रेंजमध्ये बॅट्समॅन होते. चेंडू बघा ऑफ आणि मिडल स्टंपवर होता आणि चेंडू ऑफ आणि मिडल स्टंपच्या डोक्यावरून जात असताना बंदूकडे आणि त्यामुळे चेंडू खेळता आला असता पंचांच्या नुसार. तर षटकं संपतायत 5, धावसंख्या झाली 61, सरासरी 12.25, अजूनही 1 षटक बाकी आहे. याच वेगाने स्लॉग ओव्हरमध्ये अजून 10-12 धावा आल्या तर धावसंख्या 70 होऊ शकतात. डीजे रसिकाने विसरू नये, उद्या सकाळी आगरी कोळी समाज 40+ लिजन्स यांची मॅच तुम्ही बघू शकाल. त्यांच्यासाठी प्रथम पारितोषिक 50 आणि 25,000 आहे द्वितीय. त्याच्यानंतर दुपारी 4 वाजल्यानंतर ऑल इंडिया ओपन प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय पारितोषिक 3 लाख असं
स्पर्धा बघू शकाल. ऑलरेडी तुम्ही 1 तारीख 2 तारीख 3 तारखेला वैतरणा आणि चंदनसर पर्यंत जे संघ होते त्यांच्यामध्ये 50,000 25,000 15,000 हा सामना पाहिला. 4 5 6 फेब्रुवारी एक गाव एक संघ असा सामना बघतायत ज्याच्यामध्ये 1,25,000 द्वितीय 65 तृतीय 32,000 असे हे प्राइजेस ठेवण्यात आले. 40+ 50-25 ऑल इंडियासाठी 5 लाख आणि 3 लाख असे 4 इव्हेंट रौप्य महोत्सवाच्या माध्यमातून तुमच्या समोर कमिटी आणत असताना बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला टर्न केले. चेंडू टावर डीपमध्ये क्षेत्ररक्षक उचलायला थोडासा वेग येतोय तो द्यायला आणि त्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज मैदानावरती अमर आणि सनी. शॉट येतोय अमरकडून. अमर सरकतोय 5 चेंडू 4 वर. सनी येतोय 3 चेंडू 4 वर. संघाची धावसंख्या नायगावची लास्ट ओव्हर चालू असताना आपण बघतोय 63 फॉर द लॉस ऑफ 3. 63 धावा 3 गडी बाद. 8 टावर्सच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत सुंदर क्रिकेट रजनीची व्यवस्था करण्यात आली आहे. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू खोदून काढलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक फर्स्ट बाउन्सर गॅदर करेपर्यंत गुड थ्रो बंदूकडे येतो हे चेंडू आणि तत्पूर्वी या ठिकाणी एकच धाव पूर्ण करत असताना अमर सरकतोय 5 वर. सनी खेळतोय 4 वर. धावसंख्या 64 धावा 3 गडी बाद. नायगाव संघ जिशांचा नायगाव संघ या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती आई साई जीवचंद्र समोर खेळत असताना चेंडू खाली बसून संदीप पाटील स्टाईल ऑन साईडला खेळत आहे. टू द फिल्डर कव्हर करेपर्यंत या ठिकाणी थ्रो गॅदर नाही करण्यात आला. मात्र त्याच वेळेला अंडरआर्म थ्रो येतोय लवकर या ठिकाणी बॅकअप करत असताना. त्यामुळे फलंदाज दुर्दैव पद्धतीने धाव बाद होतोय. धाव मात्र 1 मैदानावर पूर्ण झालेली आहे. त्यामुळे धावसंख्या सरकते 65 वर. 65 फॉर द लॉस ऑफ 4 नायगाव संघ. या सामन्यामधून जो संघ जिंकेल त्याला NCC नारंगीशी आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळावा लागेल. अजून आमची 1 इनिंग बाकी आहे. कॉमेंट्रीची ज्यावेळेला मी तुकाराम मांगेल्याच्या माध्यमातून आजच्या दिवसातली सांगता याकडे खूप सुंदर पद्धतीने 25 वर्ष रौप्य महोत्सव आहे असंख्य आठवणीच्या माध्यमातून आजच्या दिवसातला शेवटचा सामना या सामन्यामधून जिंकल्यानंतर NCC नारंगी यांच्या विरुद्ध या ठिकाणी प्रस्तुत करू शेवटच्या इनिंगमध्ये. 65 फॉर द लॉस ऑफ 4. गोलंदाज कुणाल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चेंडू फुल टॉस करून घेतले. ऑफ स्टंपर होता ऑन साईडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हर करेपर्यंत गुड फिल्डिंग. एकच धाव. धावसंख्या झाली 66 धावा 4 गडी बाद. DBN लाईव्हच्या सगळ्या कॅमेरामॅनचा मनपूर्वक धन्यवाद. अप्रतिम कामगिरी तुम्ही या ठिकाणी केली त्या बाबतीत कुठेही शंका नाही. याच्या व्यतिरिक्त आमचे मयूर मांगेला यांचा DJ अतिशय सुंदर प्रस्तुती या ठिकाणी. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे या ठिकाणी. चेंडू जास्त लांब जात नाही. चेंडू येतोय स्लिप पॉईंटला आणि या ठिकाणी कव्हर करायपर्यंत चांगली गोलंदाजी करायचा प्रयत्न सातत्याने जीवचंद्रचा मार्कर. शेवटचं षटक कसं टाकावं याचं उत्तम प्रस्तुतीकरण या ठिकाणी दाखवत असताना 67 फॉर द लॉस ऑफ 4. अजून शेवटच्या षटकातील एक चेंडू बाकी आहे. अमर खेळतोय 6 वर. लक्ष्मण खेळतोय 1 वर. क्रिस कॉर्नर टाकले. स्टेप आउट झाले. लॉफ्ट केलाय ऑन साईडला. इट इज अ बिग हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार या ठिकाणी येतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघतोय रिप्ले बघा कुठल्या पद्धतीने चेंडू उचलण्यात आलाय. क्रिस कॉर्नरवर टाकला होता. फलंदाज स्टेप आउट झाले आणि चेंडू या ठिकाणी उचलत असताना आपण बघतोय डीपमध्ये मॅग्निफिसंट स्ट्रोक. लास्ट बॉल कसा खेळावा इकॉनॉमिकल टाकत होते शेवटच्या षटकात आणि त्याच वेळेला या शेवटच्या षटकाराने मात्र ॲनालिसिस बदलून टाकलंय आणि संघाची धावसंख्या मैदानावर नेत आहेत 73 वर आणि 74 धावांचं टार्गेट तुम्ही बघू शकता. रुपेश यांनी सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग केली होती. त्याच्या सतीश चांगली बॅटिंग आणि त्याच्यानंतर आपण बघतोय विवेक आणि अमरने षटकार मारलाय. लक्ष्मण 7 धावा आणि आपण बघतोय मैदानावरती 6 षटकानंतर 73 धावा 4 गडी बाद. मैदानावरती आपण बघतोय ते जिशांचा 11 नायगाव
आणि 74चा टार्गेट या ठिकाणी आई साई जीवचंद्र या संघाला देत आहेत 6 षटकामध्ये. आस्किंग रन रेट 12.3 कैवल्य 2 षटक. बॅकऑन हिल दाखवतायत तुम्ही, बॅकऑन बिल दाखवतायत. एकविरा कुठल्या पद्धतीने दावा केलेत, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही बघताय. कैवल्य 2 षटकं टाकलेत, एकंदरीत 26 धावा 2 गडी बाद. निखिल 2 षटकं 19 धावा 1 गडी बाद. देवेश 1 षटक 18 धावा 1 गडी बाद नाही. कुणाल 1 षटक 12 धावा 1 गडी बाद नाही. अतिशय सुंदर बॅटिंग नायगाव करत असताना 4 विकेटच्या मोबदल्यात 73 धावा कुठलेत. जीवदानी इकडे या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन टिपत असताना भगवतीच्या चरणी आमची वाणी या ठिकाणी आम्ही अर्पण करतोय. आज जी कॉमेंट्री केली आहे कारण तिचंच आशीर्वाद आहे, त्यामुळे एवढं सुंदर कॉमेंट्री आम्ही सगळेजण या ठिकाणी करू शकलो, याचा आम्हाला कृतज्ञता आहे आणि अत्यंत आनंद आहे या बाबतीत. कारण रौप्य महोत्सव आहे आणि रौप्य महोत्सवाला साजेल अशी कॉमेंट्री होणं अत्यंत आवश्यक आहे. वळूया डीजेकडे. टार्गेट आहे 74 षटक आहे 6 एकंदरीत चेंडू आहे मैदानावर 36 चेंडूमध्ये 74 धावा या ठिकाणी करायचा आहे सामना जिंकण्यासाठी जीवचंद्र संघाला. ज्यावेळेला सामना सुरू होईल या ऐकूया आपण अंडरआर्ममधले बादशाह समालोचक असं म्हणायला पाहिजे भरत मोरे यांना. अंडरआर्ममधून त्यांनी करिअरला सुरुवात केली आहे. अंडरआर्मनीच आपल्याला थॉमस डायस दिलं आहे, अंडरआर्मनीच भरत लोहार दिलं आहे, अंडरआर्मनीच आपल्याला जोनस हर्ची डिसूजा दिले आहे, अंडरआर्मने आपल्याला चक्रा दिलेत. अशा असंख्य खेळाडू आहेत. त्याच अंडरआर्ममधले भरत मोरे यांना ऐकूया, त्यांच्यावर साथ देतील तुकाराम मांगेला. थँक्यू. हॅलो 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 धन्यवाद सर. आपण आवाज ऐकवता समोरच्या क्षेत्रातलं असं एक उत्सुंग असं व्यक्तिमत्व बालसुब्रमण्य अय्यर सर यांचा आवाज आज नक्कीच या 25व्या वर्षामध्ये त्यांची साथ आम्हाला लाभलेली आहे. आणि आता मॅचला होते सुरुवात जिथून समोरच्या कक्षामध्ये पुन्हा एकदा आमच्या जोडीनं जोडले जातील. गेल्या कित्येक वर्षाची साथ ज्यांची समोरच्या कक्षामध्ये आम्हाला लाभलेली आहेत. आणि अशा वेळेला म्हणजे एक ज्यावेळेला जुगलबंदी होते 2 समालोचकांची, त्यावेळेला प्रत्येक गोष्टीवरती कटाक्ष टाकणं, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणं, काय चूक काय बरोबर ते नाहीये, पण घडलेल्या प्रत्येक गोष्टीवरती मार्मिक टिप्पणी करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे भरतजी मोरे आमच्या जोडीला पुन्हा एकदा जॉईंट होतात. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. भरतजी धावा झाल्या 73. आता 73 बघितलं ना आता ट्रॅक्टरची आठवण येते. ट्रॅक्टर मी का म्हटलं, कारण आता फेब्रुवारी महिना झालाय, अजून 2 महिन्यानंतर शेतीवाले ट्रॅक्टरकडे जातील, कारण शेतीची मशागत करायची आहे. तर ते ट्रॅक्टरकडे जाणार का, तर शेतीची मशागत करायची आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला 73चा पल्ला गाठायचा आहे, त्याच्या वर जायचं आहे, तर सुरुवात मशागतीपासून करायची आहे, सुरुवात करायची आहे. असं नाही मॅच बॅलन्स आहे. मागचा 77चा रंगला होता, तर हा 74चा पण रंगणार. मॅच रफ अँड टफ तसाच होणार. एका बाजूला जीवचंद्र आहे, दुसऱ्या बाजूला एकविरा नायगावचा संघ आहे GNC 11. इथून देवरामजी भगत, देवरामजी पाटील जे शिरगाव येथील आहेत, त्यांचंही इथे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मॅचला होईल सुरुवात. अटीतडी झुंज, जीवचंद्र वर्सेस नायगाव. मॅच ऑन, मॅच ऑन.
अरे म्हटलं 77 झालं तर 74 पण होणारच ना. चेंडू गेला आउट ऑफ द पार. षटकार. बघा मी एका बाजूला बोललो जुचंदर टीम 77 झाले तर 74 होणार, तर नायगाव टीम मागच्या मॅच मध्ये अर्नाला टीम 76 करून हरले. तुम्हालाही बघायचं आहे 76 करून तेही हरल्यात. आता तुम्हालाही मतलब त्याला म्हणतात ना समजदार व्यक्ती को इशारा काफी आहे. पहिला जाऊया भरत मोरे यांच्या दिशेनं. नाडी ही निर्देशन आहेत, निर्देशन षटकाराने दिली गेली आहेत. सुरुवातीला षटकाराची विशाल पुन्हा एकदा समोर असेल, बंधू पाटील समोर. वन्स अगेन वन मोर और नॉट, नाही चेंडू मागे निघून गेलाय. यावेळेला फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न मिस होतोय आणि डॉट सुद्धा येताना पाहायला मिळतोय. तुम्ही 74 ची चर्चा केली होती. 74 ची चर्चा करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये अशा वातावरणामध्ये या 74 तितक्याशा सोप्या नाही आहेत, परंतु पहिल्या चेंडूने काय दाखवलंय या 74 तितक्याशा मोठ्या सुद्धा नाही आहेत. आणि हे मॅच मधली जुगलबंदी जशी मागच्या मॅच होती ना तशीच होणार आहे. बिलकुल तशीच होणार आहे. पुन्हा एकदा विशाल कोहली सज्ज होतो स्ट्राइक एंडला. बंधू बंधू भाई गोली से डर नहीं लगता, बंदूक से. अरे बंधू आहे मैदानावरती, बंधूने ठोकलाय. अजून एक सिक्सर. षटकार. लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला भेटत असताना षटकाराच्या दिशेने 2 षटकार हे सांगतायत की आम्ही काय इंटेंट न मैदानाच्या आतमध्ये दिलं. आमचा अप्रोच काय असणार आहे या मॅच करिता. आणि विशाल कोहली सारख्या खेळाडूवरती मोठं दडपण टाकण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला आहे. मॅचच्या दरम्यान म्हणजे आपण विजयच्या दिशेने जाणार आहोत, कारण या स्पर्धेसाठी लागलेलं काही काहीचं योगदान आहे, त्यांचाही उल्लेख या स्पर्धेच्या निमित्तानं तिथून केला जाणार आहे. पण आजचा दिवस काय म्हणजे आज आहे तारीख किती, आज आहे 6 आणि मॅचचा थरार पण पहा. दिवस 6वा आहे आणि दिवसभर पहावा असा आजचा दिवस आहे. आजचा फेब्रुवारी महिन्यातला दिवस 6वा आणि दिवसभर पहावा असा मॅच आहे ना. इथून नायगाव वर्सेस जुचंद्र आहे. पहिला नारंगी वर्सेस अर्नाला ती ड्रेस रेस होती. आता खरी लढाई मैदानावरती चालू झाले. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे त्या धापलकावरती 12. डॅडी जसा तुम्ही उल्लेख केलात ना त्या नारंगी आणि अर्नाळच्या मॅचचा, त्याच प्रकारे या मॅचचा सुद्धा उल्लेख आपण करणं गरजेचं आहे. ये भी फायनल के पहिले वाला फायनल आहे. या मॅच मध्ये सुद्धा तशीच चुरस असणार आहे. आणि पहिल्या 2 षटकारानंतर 3 चेंडूमध्ये आले ते 2 षटकार, त्यानंतर चर्चेसाठी वेळ सुद्धा खूप थोडासा जास्त गेलाय. विशाल काय पलटवार करेल का, की बंधू जिथून पहिली इनिंग सोडली ती तिथून सुरुवात करत असताना पुढे चाललाय, काय तो थांबेल का. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेगळ्या दांडीचा फटका, डॉट येतोय, परंतु खरोखरच या फटक्याची काही गरज नव्हती. विशाल कोहली समोर आहे, त्यालाही माहिती आहे खेळण्यात एकमेकांसमोर कित्येक वेळा खेळल्यात. बंधू वर्सेस विशालचा सामना किती वेळा झालाय. आणि विशालच्या बाबतीमध्ये नेहमीच आम्ही सांगतोय एकविरा स्पोर्ट्सची मशाल ज्याच्यामध्ये हातामध्ये आहे तो विशाल आहे. मशाल त्यानं हातामध्ये घेतले विशाल आहे. पुढे एकदा विशाल सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला बंधू आहे. बंधू वर्सेस विशाल. ओहो चेंडू लांब 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 सीमारेषा पार. सिक्सर. षटकार. चित्र आहे ना, बंदूक की गोली से डर नहीं लगता, अभी बंदूक की गोली से डर लगता है. बंधूने ज्या गोळ्या मारल्यात ना त्या गोळ्या कुठे ना कुठे दिमागी आघात करत असताना पाहायला मिळाला. आणि हा फ्रंटलाईन बॉलरच्या दिमागावरती आघात आहे. विशाल कोहलीवरती झालेला आघात नाहीये, हा संपूर्णतः बॉलिंग युनिट वरती झालेला अटॅक आहे आणि त्यामुळे रंगत वाढणार आहे. याच कारण मी बरेच म्हटलं होतं की हा मॅच आहे ना तसा सोपा नाहीये. प्रथमेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आले खास करून बंधूसाठी. इथून बंधूनं केलेली बॅटिंग 2016चा तो काळ, याच मैदानावरती महापौर नगरसेवक चषकातली ती मॅच आणि बंधूनं केलेली बॅटिंग त्यावेळेला 2016 होतं आणि आज 25व्या वर्षाचा 16 आहे. हा 16 आहे, त्यावेळेला 2016 होतं. म्हणून मी म्हटलं पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे दापलकावरती 18. 74 धावांचा पाठलाग इथे केला जातोय. आपण चर्चा करतोय जसा नारंगी अर्नालावरती चर्चा केली, आता नायगाव आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे एकविरा नायगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम जुचंद्र आहे. नाही सरप्राईज करणारी स्टार्ट आहे.
फ्लड लाईट मध्ये अशा प्रकारची फ्लाइंग स्टार्ट देणं एखाद्या फलंदाजासाठी सोपं नाही आणि खास करून चेसिंग मध्ये आणि ते कारनामा केलाय आणि म्हणूनच खांदे थोडेसे आता जास्त उंच झालेत. टीम एकविरा टीम आईसाई 2928 बिल्कुल आपने जुचंद्र सही कहा संघाचे. आणि तुम्ही व्यवस्थित विवरण केलं की सोपा नहीं है. जिंदगी जीना भी आसान नहीं होता. जिंदगी जीने के लिए लड़ना पड़ता है लेकिन उसको आसान बनाने के लिए समझना पड़ता है. 5 चेंडूचा खेळ झालाय. धाव आहे धावफलकावरती 18 वरती पोहोचलाय. कठीण प्रसंगामधूनच मार्ग काढणारा खरा खेळाडू असतो. इथे संघर्ष मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं होतं. संघर्ष करण्यासाठी संघर्षाची लेवल अशी वाढवली गेली की समोरचा संघ आता त्या संघर्षाच्या अगेन्स्टमध्ये दुसऱ्या संघर्षाची उभारणी करताना पाहायला मिळतोय. लास्ट बॉल बॅकफूट रिझाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हर मध्ये इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे तो फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. स्ट्राईक रोटेट होतीये नाही. पुन्हा एकदा बंडूकडे राहील. पहिल्या षटकाचा खेळ सांगतोय. 19 धावा धावफलकावरती. टीम आईसाई 2928 जुचंद्र. पण मयूरला थांबवतो कारण या स्पर्धेसाठी ज्यांनी जे देणगेदार आहेत ज्यांनी स्पॉन्सरशिप दिले त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. जय भवानी रेती उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, नारंगी डोंगरपाडा, मारंबळपाडा, पाटील परिवार नारंगी, रजनीश, राजेश, विशाल आणि परिवार पाटील परिवार यांच्याकडून 1 लाख रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आले. ते पाटील परिवाराचं टाळ्या वाजून स्वागत करा कारण तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांनी आज ही स्पर्धा आपल्याला 25व्या वर्षामध्ये पाहायला मिळते आहे आणि या 25व्या वर्षामध्ये ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांचं महत्त्वाचा रोल आपण बघतोय. त्यानंतर आपण बघितला सी सदानंद पाटील, सी रंजनजी पाटील माजी नगरसेवक 1 लाख रुपयाची त्यांच्या माध्यमातून देणगी आलंय. दानशूर व्यक्तिमत्व नेहमी सगळ्या स्पर्धेला सपोर्ट करणारे असे आपण पाहत असतो. त्यानंतर दशरथ गजानन पाटील, सी महेंद्र प्रभाकर पाटील नारंगी यांच्याकडून 51,000 रुपये देणगी आले. त्या देणगीदारांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. एकच वादा ग्रुप नारंगी 25,000 रुपये आपण त्यांची सुद्धा देणगी आले. त्यांचं सुद्धा नारंगी विजय आपण हळूहळू जाणार आहोत त्या दिशेने जाणार आहोत. कारण मॅच ही तितकाच महत्वाचा. सर्व देणगीदारांचा पुन्हा एकदा नारंगी ग्रामसंघटना म्हणून मनापासून आभार मानतोय. मॅच ही तितका महत्वाचा आहे. मॅच वरती नजर असा आहे. आर्थिक सहाय्य ज्याने केलंय त्याच्यावरती नजर असा. आता गोलंदाजीसाठी कोण आलाय? संचित कोहली आलाय. संचित आला आणि समोर कोण आहे? ज्यानं 3 षटकार ठोकला. ही जुगलबंदी आहे. संचित वर्सेस बंधू, बंधू वर्सेस संचित ही जुगलबंदी आहे मैदानावरती. एक एक्सप्रेस आहे आणि दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर फलंदाज. बॅटची फेस ओपन केली. चेंडू दरम्यान रिझनमध्ये हो 1 2 3 4 चौकार चौकार. खुरलेलं असताना तिथे गलीमधून चेंडूला काढत थर्डमॅन मध्ये चेंडू निघून गेलाय आणि जो इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्याला मात्र भेटलं गेलंय. 4 धावा मिळाल्यात आणि या षटकाची सुरुवात सुद्धा अतिशय चांगली होत असताना पाहायला मिळते बंधूच्या माध्यमातून. आणि या चौकांना पुन्हा एकदा जागा व्हायला लागणार आहे. नायगाव टीमला जागा व्हायला लागणार. तुमच्या दिशेने येतोय. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. नाही सच अ ग्रेट स्टार्ट आणि चौकारानंतर पाहूयात संचित कोळी कशा प्रकारे कमबॅक करतायत. कमबॅक हा गरजेचा आहे. स्विच इट अतिशय चांगला देखणा दैदिप्यमान अफलातून षटकार 6 धाबा. अप्रतिम अप्रतिम फटका. रिप्ले बघा. रिप्ले बंधूचा प्ले. रिप्लेचा फटका. स्विच इट आणि चेंडू कुठे आदळलाय? नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा बॅनर त्याच्यावरती जाऊन चेंडू आदळलाय. खऱ्या अर्थानं सांगितलंय की आम्ही या ट्रॉफीसाठी जिंकायला आलोय. 2000ला पहिलं विजेतेपद होतं ते कदाचित हुकलेलं होतं पण 25व्या वर्षामध्ये आम्ही जिंकणार. जुचंद्र टीम ते सांगण्यासाठी आलाय. अजून एक आलंय अभिषेक म्हात्रे यांच्याकडनं या षटकारासाठी पुन्हा एकदा 1000 रुपये. आता पैसा दोन्ही बाजू लागलाय. पुन्हा एकदा मॅच ऑन होते. म्हणजे संचितला काही वेगळं करावं लागणार आहे. प्रतिस्पर्ध्याला या विजयापासून तुम्हाला वंचित ठेवायचं आहे. संचितला तर काही वेगळा करावा लागणार आहे. पण जो फॉर्म जो तुफान वेग इथून बंधूचा चाललाय. 29 धावांवरती बंधू तिथून बॅटिंग करतोय. म्हणून मी म्हटलं ना गेला मॅच थोडीशी ड्रेस होती.
आता समोरच्या दिशेने चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आलाय, ओहो संचितने ठेवले वंचित, विकेट आलाय. संगीत ऐकूया. विकेट पडणार, कारण जसं म्हणतात ना भरतजी, 9 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी बंधून चाकारली, 4 षटकार 1 चौकार आपण पाहिला होता आणि तिथून मात्र विकेट गमावला. बघा कशामध्ये फुलरले दिले होते, खेळायचं होतं बॅटच्या मधोमध, नाही आला आणि समोर आपण निमेश आले, निमेशनं टिपलाय सुंदर असा काय बॅटिंग भरतजी. बॅटिंग अफलातून झाली आहे, परंतु हा शॉर्ट सिलेक्शन जर आपण पाहिलं, पहा कशा प्रकारे हा फटका खेळलात. हा खेळत असताना समोरच्या दिशेने खेळायचं होतं, बॅटचा फेस ज्या प्रकारे क्लोज झाला त्याला पाहता चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आलाय. जर का ते क्षेत्र लॉंग ऑफ असतं कदाचित ती बाउंड्री मिळाली असती, कारण मिड ऑफ टाइनात होता तिथे, त्याच्या डोक्यावर खेळता येऊ शकलं असतं, परंतु जर तरला थरा नाहीये, संचितने खरोखर वंचित ठेवलंय आणि इथं विकेट आली. म्हणजे इप्स अँड बट चालणार नाहीये, असं झाल्याचं तसं झाल्याचं तसं झाल्याचं असं झाल्याचं. 500 रुपये जुचंद्र मास्टर जितेंद्र पाटील यांच्याकडनं सुद्धा बंधूच्या खेळीला आल्या. म्हणून म्हटलं ना हे असं होणार, विकेट जाणार, षटकार येणार, विकेट झाला. सफलता के मार्ग पे कोई भी बिना 1-2 पंक्चर के नहीं चला है, 1-2 बेला पंक्चर होणार. आता ट्यूबलेस टायर आले म्हणजे गोष्ट वेगळी आहे. बघूया, मॅच ऑन आहे, पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. स्ट्राईक एंडला चेतन सज्ज होतोय. चेतन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आणि समोर चेतनसाठी सुद्धा खूप मोठा चॅलेंज आहे, संचितने मिळून दिलाय ब्रेक थ्रू आणि यावेळेला पुन्हा एक दाट बॅट निकालण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट. पहा एक विकेट आल्यानंतर किती मोठा फरक पडतो, किती मोठा प्रभाव पडतो ते चेंडूने दाखवलंय. तुम्हाला प्रत्येक चेंडू षटकार मिळणार नाहीये, तुम्हाला पहिलं सुरुवातीला मॅचला स्टार्ट करणं गरजेचं आहे. वैयक्तिक स्टार्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि ती जर नाही झाली तर कदाचित मोठे फटके सुद्धा तुमच्या बॅटमधून नाही येणार. बिलकुल प्रेक्षक आहेत, प्रेक्षक आहे बघा. आता अजून परत आहे आणि प्रेक्षकांना अजून एक प्रश्न चाललाय मनामध्ये, त्याचा आवाज माझ्यापर्यंत आलेला आहे. तो प्रश्न नक्कीच मी तुमच्यासमोर येईल पुन्हा एकदा. आता स्ट्रायकर यायला पुन्हा एकदा चेतन सज्ज होतोय. संजित आहे गोलंदाजीसाठी. हे षटक जे कमबॅक करायचं आहे तुम्हाला, 2 पहिल्या चेंडूवरती 4-6 त्याचा विकेट डॉट. अटेन्शन वाला मामला आहे, बढ़ रहा है टेन्शन, टेन्शन बढ़ रहा है. जब बढ़ रहा हो टेन्शन तो बढ़ना चाहिए. कॉन्ट्रीब्युशन द्यायची वेळ दोन्ही संघाकडे आले. हा कुठं बाय कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, चेंडू गेलाय, टिपलाय, झेल इथून विकेट आलाय. संगीत येणार आणि विकेटचा आनंद साजरा करणार नायगाव संघ. दुसरं स्टॅटिस्टिककडे जर नजर टाकली किंवा जर धावपलकावर धावा पाहिल्या तर 29 आहेत. 29 धावा असताना दुसरं षटक सुद्धा संपलेलं नाहीये. तुमचा आस्किंग रन रेट काय म्हणतोय त्यावरती सुद्धा लक्ष जाणं गरजेचं होतं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. हे प्रगत टेनिस क्रिकेट तुम्हाला शिकवतं. इथे आस्किंग रन रेट किती आहे, 10.85च्या सरासरीने जायचं आणि तिथे तुम्हाला एका षटकामध्ये किती मोठे फटके पाहिजेत याचा सुद्धा विचार होणं गरजेचं होतं. परंतु हा विचार करण्या अगोदर विकेट येत आहेत, त्यामुळे दडपण आता जुचंद्रवरती पाडलंय. योग्य जागेवरती मार्मक टिप्पणी आपण भरतजी मोरे यांची ऐकले की आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाहीये. तुम्ही एक शब्द वापरला कॅल्क्युलेटिव्ह, पण आता काय झालं माहिती आहे का, मोबाईलमध्येच कॅल्क्युलेटर आला तर कॅल्क्युलेटर कोण वापरतच नाही असं झालंय. मोबाईलमध्ये घड्याळ आलंय त्याकरता घड्याळ कोण वापरत नाही, स्मार्ट वॉच वापरतात. आता तुम्हाला हार्ड वर्क करायचं आहे का स्मार्ट वर्क करायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. स्मार्ट वर्क तुम्हाला करायचं आहे, हार्ड वर्क तुम्ही केलंय, पण त्यावेळेला दिमाग के बत्ती को आपको जलाय रखना आहे. पण मॅच आहे या मॅचमध्ये म्हणून म्हटलं ना असं घडणार मैदानावरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न येणार. दीपेश पाटील नवीन फलंदाज तिथून दाखल झालाय खेळपट्टीवरती. नाही आपण म्हणतो ना एखादी चूक झाल्यानंतर त्याला पांघरण्याची वेळ असते, परंतु ही अशी मॅच आहे इथे तुम्हाला एकही चूक करून चालणार नाहीये. अशा प्रकारे हा सामना येऊन थांबलाय. इथे एखादी चूक ही गोलंदाजी करणाऱ्या संघाकडची ती त्यांना भागात पडू शकते आणि जर का फलंदाजी करणाऱ्या संघाने चुकांवरती चुका केल्या तर मात्र त्यांना सुद्धा ते भागात पडेल. बिलकुल, म्हणजे जसं म्हणतात ना मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. प्रत्येक जण म्हणतोय, पण ऍक्च्युअल फॅक्ट काय त्याही दिशेला येणार आहे. पुन्हा मी तुमच्या दिशेने येतोय. शेवटचा अंतिम चेंडू 30वरती 2 संचित समोर दीपेश पाटील इनसाइड आउट. अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. ज्याची चर्चा होत होती त्या प्रकारे हा चेंडू खेळत असताना चेंडू सीमारेषा जवळ आणलाय का, ओहो, आणि काय घडलंय, चेंडू सीमारेखा पार यॉन मेरिट खेळलात आणि मेरिट वरती खेळत असताना या क्रिकेटिंग स्ट्रोकद्वारे मिळालाय धावा 4.
योगदान आहे. एकच वादा ग्रुप नारंगी यांच्याकडून 25,000 रुपयाचं भरघोस योगदान आलेलं आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत कारण सगळे स्पॉन्सर खूप बहुमूल्य आहेत आपल्यासाठी. देवेंद्र जैन, पप्पू शेठ यांच्याकडून 25,000 रुपये आपण स्पॉन्सरशिपमध्ये बघितले. श्री स्वामी समर्थ चंद्रकांत नाना मांगेला, श्री महेश नाना मांगेला नारंगी यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्याबद्दल मांगेला परिवारचा पुन्हा एकदा आभार. त्यानंतर JNB ट्रेडर्स त्यांच्याकडून 25,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. श्री संजय गोपीनाथ अंबावकर यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचा चेक आपल्याला उपलब्ध झाला आहे, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. नक्कीच सामना सुरू असताना आपण सामन्याच्या मधोमध स्पॉन्सरशिप सुद्धा सांगणार आहोत कारण त्यांचा सुद्धा तेवढाच मोलाचा हातभार आहे. त्यानंतर आपण बघितलं श्री गोविंद गजानन पाटील यांच्या माध्यमातून 21,121 रुपयाचं विजय sponsorship मी आलंय. येणार आहे पुन्हा एकदा. मला नक्कीच गोविंदजी गजानन पाटील यांच्याकडनं सुद्धा आर्थिक योगदान या स्पर्धेत. कंपॅरिझन बघा, 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा नायगाव संघ होता 18 वरती आणि जुचंद्र संघ पोहोचलाय 34 वरती. फरक आहे, फरक आहे. फार पूर्वी शाळेमध्ये एक आपल्याला प्रश्न यायचा, फरक स्पष्ट करा. अजून नाही स्पष्ट होणार, हे धुंदला आहे अभि, आता स्पष्ट नाही होणार. मी म्हटलं होतं ना, तुम्ही म्हटलं चुका. मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. ऍक्च्युअल फॅक्ट इज करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. चुकांमधली दुरुस्ती ही खरी तुमच्या यशस्वीची वाटचाल असते, हेही पाहायचं आहे. पाडा निमेश चांदणे आल्यात आणि एका गोष्टीचा उल्लेख आम्ही मागे केला होता. निमेश चांदणे आल्यात, यांचे वडील मोरेश्वर चांदणे ज्या वेळेला एकविराने या स्पर्धेमध्ये विजेता पटकावलं होतं ना, त्यावेळेला त्यांच्या वडिलांचा समावेश होता त्या संघामध्ये. आता मुलगा आलाय, जे वडिलांनी करून दाखवलं ते मुलाला पुन्हा एकदा करायचं आहे आणि त्यालाही ते आपला परफॉर्मन्स दाखवायचा आहे, म्हणून ही लढाई आहे. मी जुचंदरचा उल्लेख केला. 2000 साली फायनलमध्ये हा संघ खेळला होता, 2016ला खेळला होता महापौर नगरसेवक चषकामध्ये आणि आता 25लाही त्यांना खेळायचं आहे या फायनलच्या मॅचमध्ये. नाही आणि अशी ऑपॉर्च्युनिटी सारखी मिळत नाही, सर्वांनाही मिळत नाही. आणि निमेश कशा प्रकारे खेळ करतोय. पातीसाठी हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लाभ होता, उजव्या जास्त बाहेर आहे, त्यामुळे पंच हात फैलवतात. आणि एक चर्चा केली होती, चूक झाली होती अक्रॉस द बॅट खेळून, परंतु त्यानंतर फलंदाज दीपेश पाटीलने ती चूक सुधारली कशी होती. इनसाइड आउट पटका खेळत असताना अफलातून कव्हर ड्राईव्ह तिथे सादर केला आणि त्याच्यावरती 4 धावांची मोहर सुद्धा लगावली होती. नक्की. आता स्ट्रायकरला कोण आहे? हितेंद्र भोईर पाती, ज्याच्या नावावरती 56 मॅन ऑफ द सिरीज आहेत, फक्त 56. पण आताची जर आली ना 57 स्पेशल असेल. स्पेशल प्रत्येक वेळेला स्पेशल असते, ते बघूया. तिथून आहे एक निमेश चांदणे आहे, ज्यांच्या वडिलांचं कर्तृत्व या मैदानानं पाहिलंय, तोही प्रयत्न करणार. तर दुसऱ्या बाजूला 57 मॅन ऑफ द सिरीज कडे जाण्याचा प्रयत्न हितेंद्र भोईरही करणार. काही गोष्टीचा उल्लेख आम्ही मुद्दाम करतोय कारण या मैदानावरती कोण कोण खेळले, केव्हा खेळले, कधी खेळले याचा इतिहासही आपल्यासमोर येणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचा उल्लेख आम्ही त्याच करता करतोय या मैदानावरती. स्ट्रायकरला पुन्हा एकदा हितेंद्र भोईर. ओ टॉबेल लागला, क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय का. लेग बाईज भरपूर काय चाललंय. बरोबर म्हटलं ना, ही टेन्शन आहे. आणि हा मॅच चाललाय ना, बरं जी, हा मॅच चाललाय तो प्रेक्षकांमध्ये तो प्रश्न चाललाय ना. 2016 महापौर नगरसेवक चषक नारंगी वर्सेस जुचंद्रचा मॅच. 2017 क्वार्टर फायनल नारंगी वर्सेस एकविरा नायगावचा मॅच. म्हणजे 2016ला जुचंद्र वर्सेस नारंगी होता, 2017ला आगरी कोळी चषकामध्ये नारंगी वर्सेस नायगाव होता. आता या 25व्या वर्षामध्ये नारंगी वर्सेस कोण, नायगाव की जुचंद्र, याचा प्रश्न मोठा प्रश्न. या प्रश्नाची चर्चा सर्वीकडे असणार आहे. 16-17 नंतर 24 मध्ये ती वेळ आली आहे. कोणाला आता इथे जायचं त्यांच्या समोर, त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागणार आहेत. आणि असं असताना निमेश पहिले 2 चेंडू जर आपण पाहिलं, पहिला वाईड आणि त्यानंतर लेग बाईटचे पण एक धाव पातीने इथे कंप्लीट केले. पातीचा रोल खूप वेगळा आहे आता. ॲज अ सिनियर, ॲज अ एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून पातीला माहिती आहे या मॅचला कशा प्रकारे पुढे न्यायचं आहे. आणि त्याच्या समोर असताना दीपेशला त्याचा स्वतःचा स्वाभाविक खेळ साकारत असताना धावांची लयलूट करायची आहे. यावेळेला ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय गलीमधून, परंतु क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी आलाय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. 2 ला सुद्धा तितकंच महत्व आहे. आस्किंग रन रेट ज्या पद्धतीचा आहे तिथे एखादा चौकार सुद्धा पुरेसा आहे एका षटकामध्ये. आणि म्हणूनच या मॅचला चालतं बोलतं हलतं ठेवण्यासाठी दोन्ही फलंदाज कसोशी प्रयत्न करताना दिसत आहेत. बिलकुल योग्य वर्णन केलं. म्हणजे मराठीमध्ये एक सिरियल चालू होती ना, चालता बोलता. आता ही चालता बोलता मॅच चालले, पण कुठल्या चालीला चालले, कोणाच्या बोलीला चालले तेही बघणं फार प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरेच्या. कारण हो एक तेरी आहे मेरी, हो काय रिफ्लेक्शन काय, एक प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी घडतंय. मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं, रिप्ले बघतो स्क्रीनवरती. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला होता दीपेशना, फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला गेला. ओ हो स्मार्ट वर्क.
म्हणून म्हटलं हार्ड वर्क करा, स्मार्ट वर्क सुद्धा करा. मॅच तुमच्यासाठीच आहे. धापलकामध्ये नजर टाकूया. 2.3 षटकांचा खेळ. धाबाय धापावरती 39-39. 39 वरती 2 आहे आणि एकदम क्विक क्षणार्धामध्ये त्या चेंडूला कधी फेकलं कळलेलं सुद्धा नाहीये. ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंग, या इनिंग मध्ये आई साईड 2928 खूप वरती आहे, वरचढ आहे. परंतु आस्किंग रन रेटला बघता या घडीला या वेळेला त्या आस्किंग रन रेटला भेटणं तितकंसं सोपं नाहीये. जर का तुमच्याकडे ते कॅल्क्युलेशन नसेल. पुन्हा एकदा निवेश सज्ज होतोय. पाती समोर निवेश, काय मोठा फटका येईल का? मोठ्या फटक्यासाठी गेलेत. ओह, लॉफ्ट केलाय, शरीरापासून लांब आहे आणि त्यानंतर उलट्या दिशेने जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश आलंय. 1-2 दीपेश डेंजर एंडला आणि धावचीची संधी मिस. हा नाना येस वेट सगळं काही घडलंय त्यांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणूनच एक एक पाऊल विचार करून पुढे टाकला जातोय आणि फक्त एकच धाव त्या चेंडूवरती वसुलली जाते. काय घडलं होतं? बराच चेंडू वर गेला होता. वर म्हणजे ते मेलबोर्नचं मैदान असतं ना, वरचं रूप वालं, तर त्याला लागले असता. इतका वर गेला होता चेंडू. झेल सुटला गेलाय तिथून. आणि याच्या अगोदर गाणं कोणलं लागलं होतं? बाबूजी जरा धीरे चलो, बिजली कडी नाही, मध्ये बिजली पडली होती. कारण 2 खेळाडू आले होते धाव घेण्यासाठी, मध्ये 20 चमकावी आणि दोन्ही बाजूला जावं, तसं झालंय. 2.4 षटकांचा खेळ. धावा धाबावरती 40. पाठलाग आहे 74 धावांचा. 34 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. चेंडूचा खेळ शिरकलेला तो 20 मध्ये करायचे त्या 34 अजूनही करायचे आहेत. 20 चेंडूचा खेळ राहिला. मॅच रंगतदार आहे. दोन्ही बाजूला आहे तराजूचा पाड, या बाजूला त्या बाजूला जाणार आहे. स्ट्रायकर याला दीपेश सज्ज होतोय. चांगला फटका केलाय. चेंडू जातो गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, पोहोचेल की नाही? क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा जरूर आल्या पण 2 धावा वाचवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक होते तिथे. लक्ष्मण नाही, लकी टीम साठी पण तो लकी आहे. त्यानं मागच्या 2 चेंडूवरती चांगले क्षेत्ररक्षण केले. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 42-42. नाही, लकीचा चेहरा आणि लकी इन ऍक्शन आला याचा अर्थ काही ना काहीतरी लक चमकण्याचे संकेत आहेत. काय हे लक चमकताना दिसेल का एकविरा रायगावसाठी? येणारी काळवेळ सांगणार. अतिशय चांगली मॅच आतापर्यंत रंगत चालली आहे आणि याचा रंग हळूहळू आता उजळत चाललाय आणि या रंगामध्ये रंग पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक सुद्धा आतुर आहेत. शॉर्ट ऑफ लेन, परंतु यावेळेला मोठा फटका कन्वर्ट करता आलेला नाहीये दीपेशला. मैदानाला गरंगळ चेंडू निघून चालला. इनफिट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग, 1 धाव मिळते आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपतोय. 43 वरती 2 अशी सद्य स्थिती आहे. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 31 धाबांची गरज आहे. 10चा आस्किंग रन रेट जिथे होता तिथे मात्र आता कुठे कुठेतरी एकदा वरती निघून पोहोचली आहे आणि 10.33च्या आस्किंग रन रेट जवळ आलोय. तुकाराम मांगेला आपण थांबवतो. तर रिक्षा चालक मालक संघटना नारंगी यांच्याकडून 10,025 रुपयाची आर्थिक मदत या मंडळाला कैलासवासी जतीन पाटील नारंगी यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर जवळजवळ 10,000ची मदत आपण पाहतोय. ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप दिली गेलेली आहे. श्री विकास तुकाराम पाटील अंबो बियर शॉप विरार यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाची आर्थिक सहाय्य मिळालंय. बालाजी ट्रान्सपोर्ट डोंगरपाडा यांच्या माध्यमातून 11,000 रुपये. संत निरंकारी मंडळ नारंगी यांच्या माध्यमातून 10,000 रुपये आपण देणगीदारांचे आभार व्यक्त करतोय. श्री वामन लक्ष्मण पाटील 11,111 रुपये. माजी नगरसेवक डोंगरपाडा यांच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. श्री दिलीप नारायण पाटील नारंगी यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचा आपण बघितलं तर देणगी प्राप्त झाले. श्री हरिश्चंद्र भास्कर घरत 10,000 नारंगी आपण बघितलं तर BM बियर शॉप यांच्या माध्यमातून श्री शांताराम भास्कर घरत माजी क्रिकेटपटू, एक अष्टपैलू खेळाडू, नारंगी ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाची देणगी लाभले. या सर्व देणगीदारांचा मी आभार व्यक्त करतो. श्री विजय कृष्ण पाटील मामा 10,000 यांच्या माध्यमातून आलंय. प्रत्येकाचं सहकार्य महत्वाचं आहे. तुकाराम मांगेला नक्कीच सर्वांचं पुन्हा एकदा म्हणजे जसं म्हणतात ना की थेंबा थेंबाने तलाव साचतो, हाताने कार्यक्रम बोलतो. प्रत्येक वेळेला प्रत्येकाचे हात लागले त्या कार्यक्रमाला. थेंबा थेंबाने तलाव साचतो, हाताने कार्यक्रम बोलतो. जे कोण आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे मनापासून आभार. म्हणून त्यांचे सर्वांचे मनापासून आभार आहेत. देणगीदार असतील, आर्थिक सहाय्य केले, मदत केले, प्रत्यक्ष रूपानं अप्रत्यक्ष रूपानं या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून. मॅचच्या दिशेने जाऊया. 3 षटकांचा खेळ. धावा 43, 18 चेंडू आणि 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच आता अर्ध्यावरती थांबलाय आणि भरतजी मोरे आपण तर टॉस करायला गेला होता ना. आपण टॉस केला होता म्हटलं होतं. तो टॉस जसा लांब गेला होता ना असा मॅच पण चाललाय आणि तो गोल घुमला होता आणि तो मॅच पण गोल घुमणार आहे. स्टार्ट होतोय मॅच. नाही, टॉसच्या अगोदरची ती लांबी जात आहे.
ती थोडीशी वाढत असताना सुद्धा दिसतेय. दीपेशच्या बॅटवरती चेंडू प्रॉपर आलेला नाहीये आणि तिथे एकदा मात्र धावून पूर्ण केले जाते. आता पातीचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. दीपेश इथे अटॅकिंग खेळ जरूर खेळतात, परंतु पातीने जास्त चेंडू फेस केलेले नाहीयेत आणि इथे जिथे गरज आहे संघाला, आई साई 2928 जुचंद्र संघाला जिथे गरज आहे तिथे पातीला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती आणण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो सुद्धा अगदी योग्य आहे. दोन्ही म्हणजे तुम्ही जसा उल्लेख केला हितेंद्र भोईर पाती यांचा स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे, पण हितेंद्र भोईरला आउट करणं, विकेट घेणं आता टीम एकविरा नायगाव अर्थात GNC 11 एकविरा स्पोर्ट नायगावसाठी फार इम्पॉर्टंट आहे. 17 चेंडूचा खेळ इथून उरलाय. 30 धावांची अजूनही आवश्यकता. 17-30चा मॅच आहे. 17-30चा मॅच आहे. दोन्ही डगाऊटमध्ये बघितलं टेन्शन आहे. थोडी काहीशी स्माईल आली होती चेहऱ्यावरती, पण ती स्माईल टेन्शनवाली होती. कपाळावरती थोडेसे आठे आहेत. आवट्या टेन्शन आहे तिथून. दोन्ही खेळाडूंना आपण बघतो स्क्रीनवरती डिबेनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. 17-30चा मॅच आहे. 17 चेंडू 30 धावांची आवश्यकता. म्हणून म्हटलं ना क्रिकेट वसई तालुक्याचं क्रिकेट ज्याचा उल्लेख आम्ही केला होता. या सर्व संघांनी उंचीवरती नेलंय. या सर्व खेळाडूंनी वसई तालुक्यातलं क्रिकेट काय बेस्ट आहे, काय सर्वोत्तम आहे हे गेल्या कित्येक वर्षामध्ये दाखवून दिले. पुन्हा एकदा स्ट्रायकरला हितेंद्र भोईर सज्ज होतोय. गोलंदाजीला संजित. स्विंग अँड मिस बेस्ट आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे आणि तिथून मैदानावरती आता टेन्शन वाढत चाललंय. कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. इथून 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 मध्ये करायच्या त्या 30 धावा. आणि आता ती वेळ आली आहे जिथे चौकार षटकारांची टाळ्या वाजवत होत्या ना, तिथे आता सिंगलसाठी पण टाळ्या वाजतील आणि डॉट साठी सुद्धा टाळ्या वाजणार आहेत. कारण आता प्रत्येक प्रेक्षक वर्ग किंवा प्रशंसक जो आहे त्या टीमचा, तो मात्र आपल्या टीमचं मनोबल उंचावण्यासाठी बॅकिंग कडून सुद्धा सपोर्ट करताना दिसणार आहे. संचित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती समोर पाती आहे. पाती सुरुवातीला सफल झाल्यात आणि सफल झाल्यानंतर कार्यक्रम सफल केलाय आणि चेंडू जातो मिडुकट सीमारेखा पार. उत्तुंग षटकार. 6 धावा. तुम्ही उल्लेख केला हितेंद्र भोईर ज्याला प्रेमानं म्हणतात पाती, त्यानं तेवढ ठेवले विजयाची वाती जिवंत आहे. तिथून तो समयीचा दिवा जसा असतो तसा दिवा, तो उमेदचा दिवा पुन्हा एकदा जागृत आहे. षटकार आलाय मॅच मध्ये, पण मॅच जशी पुढे चालणार ना तसा मॅच इकडून तिकडे जाणार. मी म्हटलं तराजू आहे, तराजूचं पारडं या बाजूला त्या बाजूला जाणार. पण आता काय झालं, डिजिटल काटा आलाय ना, पण त्याच्यामध्ये पण गडबड होते कधी कधी. सेटिंग तिथेही होते. आणि बघूया हा फटका खेळलाय. चेंडू गेला बॉर्डलाईनच्या बाहेर. सिक्सर. षटकार. शानदार फटका, गरजेच्या वेळेला आलेला फटका. पाती सुरुवातीला शफल झाले होते आणि शफल झाल्यानंतर ती सफलता त्यांच्या हाती लागले. त्याला पाहता चांगला कमबॅक या षटकामध्ये केलाय. 3ऱ्या चेंडूवरती पातीने संचितचा चेंडू यावेळेला ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने खेळला गेला होता. बॉटम हॅटचा अतिशय चांगला वापर. वाडेश लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये जो तैनात होता तो पुढे आलाय आणि त्याने फील्ड करत असताना फक्त एकच धाव इथे येऊ दिली आहे. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आस्किंग रन रेट जवळ 10-11च्या आसपासचा होता आणि ते असतानाची ही स्थिती म्हणजे गोलंदाजी करणारा संघ सुद्धा कमी नाही. जरी षटकार आला असला तरी सुद्धा या मॅचला पकडून ठेवलेलं आहे. पूर्णपणे पकडून ठेवलं. एक प्राइज आले युवा ग्रुप, देवा ग्रुप विनायक पाटील, देवराम भगत. 3 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. एक प्राइज आले देवा ग्रुपच्या माध्यमातून. विनायक तुकाराम पाटील, देवराम भगत. 3 षटकार 1000 रुपये. ओ येता असे बाजू झाले. कसे बाजू झाले आहेत? दीपेशनं पाहिलं नाला सोपारावाले आहे, घुसले का विरारवाले बाजू होतात. तसं बाजूला झाले आहेत. नाला सोपारावाले आले ना का विरारवाले बाजू होतात. कारण माहिती आहे गर्दी आहे, आपल्यालाही उतरून टाकतील. असं बाजूला झालं दीपेश सध्याकडला. धावा झाल्या धापरकावरती. 52. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची इथून अजूनही गरज आहे. दीपेशचा वाईट काढण्याची पद्धत सुद्धा पाहण्यासारखी आहे. इंटरेस्टिंग आहे आणि समोरच्या गोलंदाजावरती सुद्धा त्याचा थोडासा प्रभाव पडू शकतो, त्याच्या त्या ऍक्शनचा. पुन्हा एकदा संचित यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॅकअप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे वेगानं आला आणि त्याने अतिशय चांगली फिल्डिंग केली, परंतु तिथे धावा किती मिळाल्यात? 2. त्या 2 धावा अतिशय कामाच्या आहेत. 14 चेंडूत 22ची इक्वेशन आहे. 13 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 20 धावांची आवश्यकता. देवा ग्रुप विनायक तुकाराम पाटील, देवराम पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. मॅच आता 13-20. ये 13-20 नहीं है, ये 19-20 वाला मामला है. बिल्कुल 19-20 वाला. 13 मेरा वाला खेल है. 20 है. 2024 पण आहे ना, 2024 पण आहे. ही स्पर्धा आहे 2024 ची. 2024 आहे. 13-20 चा मॅच मैदानावरती आहे. स्ट्रायकरला फलंदाज दीपेश.
ड्राईव्ह करतोय ऑफ साईडच्या दिशेला ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेनं एक धाव या चेंडूवरती पूर्ण झाले आहेत 4 षटकांचा खेळ संपलाय आता काय करणार कोणाकडे जाणार ज्योतिष पकडण्यासाठी कोण जिंकणार कोण सांगणार या सामन्याचं भविष्य कोण नाही सांगू शकणार मॅच इंटरेस्टिंग आहे 12-19 एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं स्क्वेअरच्या दिशेनं आहे तो आहे आणि एक समोर प्रवीण पाटील बाबू आहेत सर्वात जास्त यश या 2 कॅमेरामॅन्स आहे सर्वात चांगली दृश्य यांनी दिलेली आहेत एकही डिसिजन नाही आहे की त्यांनी परफेक्ट अँगल नाही दाखवलाय मग तो बॉन्ड लाईनला पायाचा स्पर्श असू द्या रनआउट असू द्या आणि हॅट्स ऑफ दोन्ही कॅमेरामॅनचा सुद्धा नक्कीच मनापासून आभार आहे दोन्हीने एकमेकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याने जेव्हा दाखवले चला आमचा पण चेहरा समोर आलाय ना आमचाही फायदा झालाय तिथून कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जात आहे तिथून मॅचला मजा येणार आहे मध्ये चर्चाही चालले तिथेही चर्चा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये भारतजी मोरे आमच्या समित आहेत तिथेही चर्चा इथे केली जाते मॅच इक्वेशन हे कंपॅरिझन बघा कंपॅरिझन तुलना 4 षटकांचा खेळ संपला होता नायगाव होता 53 वर जुचंद्र आहे 55 वर बरोबर आहे ना आता जुचंद्रला जायचं तर प्रत्येक वेळेला त्यांना वाटतं प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती गाडी आली का बरं आहे म्हणजे ब्रिज चढायला नको आणि नायगाववाल्यांना वाटतं बाबा 1 नंबरला आलेली बरी का त्यांना ब्रिज चढायला नको प्रत्येकाला वाटतं ना का लगे उतरलं का आपल्या घरी पण तुम्हाला ब्रिज चढावं लागणार आहे कारण मॅच आहे तसा 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे तुमच्या दिशेने येतोय पुन्हा एकदा नाही आणि मॅच इथे कंपॅरिझन ज्या वेळेला केली गेली फर्स्ट इनिंगची त्याच्यामध्ये एक तफावत होती 2 षटकानंतर जितका फासला होता तो डबलचा होता आणि आता 4 षटकानंतरचा जो फासला आहे तो फक्त 2 धावांचा आहे याचा अर्थ काय आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा खूप चांगला कंट्रोल ठेवलाय जिथे पारी विशाल कोहलीची मोठी झाली होती तिथे बंधूची सुद्धा मोठी झाली आहे म्हणजे ते 2 जे फलंदाज आहेत ते मात्र आता ऍक्शनच्या बाहेर आहेत आणि बाकी सर्व जी काय ऍक्शन करायची आहे ती बाकी सर्व खेळाडूंना करायची आहे म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 9.5च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि असं असताना पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय निमेश यावेळेला बॅटचेट ओहो ऑन दी अप खेळायचं होतं परंतु यावेळेला फसलाय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे झेल टिपलाय आणि पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू येतोय गॉड बिल्कुल काटे नहीं कटते लम्हे इंतजार के नजरे लगा के बैठे इस मॅच पे हम सारे असं काय सध्याच्या घडीला आहे या मॅचवरती प्रत्येकाने नजर लागले पाठीमागे झेल टिपलाय पण दीपेची इनिंग महत्वाची आहे दीपेची इनिंग यासाठी महत्वाची आहे पातीनं तिथं आक्रमण केलं हितेंद्र भोईरनं आक्रमण केले पण मध्ये येऊन 14 धावांची जी खेळी काढले ना खेळी महत्वाची तिथून साकारले विकेट आलाय सनीलनं तिथून एन्जॉयमेंट सुद्धा केले पण पहिल्या चेंडूवरती येऊन स्ट्राईक केले गोलंदाज निमेशनं नाही सपोर्टिंग बॅटरचा जो रोल होता तो मात्र दीपेशने अतिशय चांगल्या रीतीने बजावलाय म्हणजे धावफलकाला हलतं बोलतं ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि ती जी स्ट्राईक रोटेशन आहे ती या मॅचमध्ये जान टाकताना पाहायला मिळालं म्हणजे जो मॅचला बढावा देण्याचा काळ असतो ना एखाद्या 6 षटकाच्या सामन्यामध्ये तुम्हाला 2-3 षटकानंतर पुढे नेऊन 4 ते 5व्या षटकामध्ये किंवा 5व्या ते 6व्या षटकामध्ये मॅच न्यायची आहे त्यावेळेला एखादा फलंदाज स्ट्राईक रोटेट करणार हवा असतो ते कार्य इथे दीपेशने केलं आणि तो मात्र माघारी परत आणि त्याची जागा घेण्यासाठी निखिल मैदानाच्या आतमध्ये आला आणि मागे जरा रफ अँड टफ सामना झाला तर विजय पाटील म्हटले होते की बाबा ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी बघू नका उलट बघा त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन फास्ट होईल आणि काही ब्लॉकेज असले ते पण निघून जातील असा मॅच आहे कारण तिथे एवढा टेन्शनवाला मॅच आहे आता 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 19 धावांची निखिल आला स्ट्रायकर एंडला निमेश गोलंदाजीसाठी क्लीन बॉल झालं काय झालंय इंटरेस्टिंग आहे विकेट आलाय संगीत येऊया आणि पुन्हा एकदा पाहूया काय घडलंय या मैदानावरती मध्ये काय झालं होतं 4 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला
मैदान के अंदर गया था पाणी आणि डीजे वरती वाजवली होती गाणी. आता बदलले मॅचची कहाणी बदलले. तिथून आउट 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 चा इशारा तिथून झालाय. पण काय घडलं बघा, कशा पद्धतीने बाद झालं. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बोल 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 बोल, क्लीन बोल झालाय. मॅचची कहाणी बदलले पण अजून स्पष्ट नाही झालं ना, स्पष्ट नाही. आज हिवाळीतील दिवस आहेत, सकाळच्या वेळेला बरेचसे धुकं भरपूर असतं, मग पुढचं आपल्याला दिसत नाही. थोडा अंदाज घेतला ना, थोडं पुढे गेलं का पुढचं दिसतं, थोडं पुढे गेलं का पुढचं दिसतं. तसा मॅच आहे. जसं आपण पुढे जाणार ना तसं पुढचं दिसू लागेल. आणि हा चेंडू सुद्धा पुढचाच होता. पुढच्या चेंडूला पुढे खेळणं गरजेचं होतं, मागे जाणं गरजेचं नव्हतं. मागे गेलात आणि म्हणूनच इथे विकेट आली आहे. विकेट आली आहे आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. कैवल्य पाटील बंधू, एक बंधूंनी चांगलं काम केलं, दुसरा बंधू आता कशा प्रकारची कामगिरी करतो यावरती सुद्धा नजर असेल. सुरुवातीचे 2 चेंडू निमेशसाठी अतिशय चांगले आल्यात. ऑन हॅट्रिक आहेत निमेश. इथे जर हॅट्रिक आली तर खूप मोठा मोमेंटम मध्ये बदलाव दिसू शकेल. काय मोठा फटका येईल का? ओहो, बीट करणारा चेंडू आखू टप्प्याचा होता परंतु आतमध्ये आलाय आणि त्यामुळे खेळण्यासाठी ऑकवर्ड पोझिशन मध्ये बंधू आले होते आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉल निमेश साने मॅच मध्ये पूर्णपणे जान टाकतोय या मॅच मध्ये. म्हणून मी त्याच्या वडिलांचा उल्लेख त्याच करता केला होता. याच मैदानावरचा त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहिला होता. कारण त्यावेळेला नारंगी वर्सेस जो नायगावचा मॅच झाला होता ना, 1 बॉल 1 डिफेंड झाला होता. जेपी होते त्यावेळेला, म्हणजे 2004ला त्यावेळेला तो डिफेंड झाला होता. आणि त्यावेळेला त्यांच्या संघामध्ये मोरेश्वर साधने नक्कीच एक लेग स्पिनचा मारा करणारे चतुरस्थ गोलंदाज म्हणून मोरेश्वर साधने यांचं नाव नेहमीच घेतलं जायचं. आणि त्यांचा सुपुत्र सध्याकडल्या मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला आपण उल्लेख करतोय रवी पाटील, श्याम पाटील यांचा संघ या मैदानावरती खेळला होता. आणि तिथून ही आता पुढची पिढी आहे जी जुतेंद्र टीमची आणि संघाची, जी आता 9 चेंडू आणि 19 कैवल्य आहे. कैवल्य स्ट्रायकर एंडला आहे, ज्यानं चांगलं क्रिकेट दाखवले, तोही तिथून मैदानावरती आहे. 9-19चा मॅच आहे. म्हणजे आता नारंगी समोर 16व्या वर्षातला येईल की 17व्या वर्षातला येईल हा प्रश्न उभा राहिलाय. पाहूया 2024 मध्ये कोणता संघ पुढे येतोय आणि ती मॅच सुद्धा बघण्या अगोदर या 9-19च्या इक्वेशनला कशा प्रकारे पार केलं जात आहे हे अडरी काळवेत सांगणार. अतिशय सुंदर नजारा या दोन्ही संघाच्या माध्यमातून पेश केला जातो. इनसाइड आउट खेळला गेला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्टिव्ह आहे परंतु तो लांब आहे आणि जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल तोपर्यंत इथे 2 धाबा डाऊन कंप्लीट केल्या जातात. ऍडव्हान्स येण्याचा प्रयत्न बंधू, इथे धावचीची संधी आहे आणि ती संधी मिस होतीये. चुकी झाली होती कारण इथे जर का कंट्रोल गमावला असता, विकेट आले असते तर अजून अडचणी वाढल्या असत्या. आई साई 2928 जुचंद्रसाठी, परंतु नशिबाची साथ मिळते आणि फेकी थोडीशी दूरवरती होते. विशालच्या हातामध्ये चेंडू येईल आणि फेकल्यानंतर सुद्धा पहा दुसऱ्यांदा सुद्धा संधी होती. जस्ट मिस झालाय. दुसऱ्यांदा सुद्धा संधी होती आणि ती संधी मिस झाली आणि नशीब कुठे ना कुठे थोडीशी साथ देत आहे. 1% तरी साथ पाहिजे ना. आपण नेहमी सांगतो कष्ट, परिश्रम, मेहनत सर्व काय, पण त्याला 1% नशिबाची साथ हवी. कष्ट करायचे, मेहनत करायचे, परिश्रम करायचे, प्रयत्न करायचे आहेत, पण 1% न होईना. लक फॅक्टर फार महत्वाचं आहे. 8-17चा मॅच आहे. 8 वाट लागणार, 17चा खतरा डोक्यावरती आहे. इनसाइड आउटचा फटका कवरच्या डोक्यावर चेंडूला खेळलाय. तिथून धावा मैदानावरती झालाय. विशाल धावतोय. दोन्ही फलंदाज देखील धावताय. आता कहाणी आले 7 चेंडूचा खेळ राहिला. 7 देण्याची वेळ मैदानावरती आले. 15 आहेत. बंदर आहे, बंदरावरती जायचंय. नायगावला सुद्धा जुतेंद्रला जायचंय. 15 पर्यंत पोहोचायचंय. 7 चेंडू 15ची आवश्यकता आहे. आणि 8-17 जिथे होते ना तिथे 8 वरती काय होतं, गाठ पडलेली होती. सोडवण्यासाठी कुणाला तरी जाणं गरजेचं होतं. ती 8ची गाठ सोडवली गेली आहे आणि त्याच्याच बरोबर 17चा खतरा सुद्धा टळलाय. म्हणजे अजूनही दोन्ही बाजूने हा सामना तंतोतंत आहे. इथे एखादा मोठा फटका मॅच मध्ये मोठा पलवटार करून आणेल, परंतु इथे 1-2 धाबा त्या सुद्धा मॅच मधला आसपास जिवंत ठेवतील. मागे काय घडलंय? चेंडू गेलाय मागे. लॉंग स्टॉप चिरत असताना, पार करत असताना अति सुंदर चौकार, कहाणीमध्ये ट्विस्ट आणणारा चौकार. 6 चेंडू 11 धावांच्या इक्वेशनला आणणारा चौकार आहे. 4 धाबा. म्हणून मी म्हटलं ना, तुमच्या मेहनत, पाण्याची व्यवस्था करा. दूध का दूध, पानी का पानी. अब 6 गेंद में समझ जाएगी इस मैच की कहानी. एक ब्रेक घेऊया, संगीत होऊया. टेन्शन वाढलंय. आता शुगर फ्री वाला गोली आहे, पण टेन्शन फ्री वाला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया 6-11च्या या मॅच मध्ये.
हो आता कहाणी कळाली मागच्या मॅचची कहाणी होती. आता इक्वेशन बघा, इक्वेशन बघण्याचा कंपॅरिझन बघा. ज्यावेळेला 5 षटकांचा खेळ संपला होता, नायगाव होता 61 वरती, जुचंद्र आहे 63 वरती. आता 6-11चा मॅच आहे. 11 खेळाडू मैदानावरती आहेत. 6-11चा मॅच आहे. मागचा नारंगी वर्ष अर्नाला होता 6-12. 6-12चा मॅच होता. दुबारा ना पूछना. आता 6-11चा मॅच आहे. म्हणून मी म्हटलं होतं ना, लक फॅक्टर शेवटचा नशिबाचा चौकार आलाय. नशीब का महत्वाचा असतो मित्रांनो? हर एक फैसले अगर दिमाग से होते ना तो अकबर के जगह बिरबल बादशाह होता. बिरबल जास्त हुशार होता, पण नशीब अकबराचं होतं ना. तो राजघराण्यात पैदा झाला होता, म्हणून कदाचित तो राजा होता. म्हणून नशिबाची साथ तुम्हाला लाभायलाच हवी. लक फॅक्टर महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला मी म्हणतो नशीब, लक आणि गोलंदाजीला आलाय लकी. लकी आला. आणि जसं नशिबाच्या चौकाराची तुम्ही चर्चा केलीत ना, त्यानंतर दुसरी गोष्ट घडली आहे. मैदानात पाणी सुद्धा गेलंय. म्हणजे काय झालंय, ज्या वेळेला नशीब चालत होतं तेव्हाची ती वेळ सुद्धा थोडीशी गेली आहे. मग आता ती गेली आहे की राहिली आहे हे सुद्धा येणारी काय वेळ सांगणार आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मतदारी, हौसले है बुलंद, सफर अभी भी है जारी और ये सफर जारी रखना होगा. आने वाले 6 गेंदों तक. बिलकुल तुम्ही नक्की चांगलं विवरण तुम्ही दिलेलं की सफर जारी आहे. लकी आहे पण त्याचं नाव लक्ष्मण आहे. आता रामाची भूमिका कोणी बजावली माहिती नाही, पण लक्ष्मणला आपली भूमिका बजवायची आहे. पहिला चेंडू, हो हो हो, पहिला चेंडू डॉट 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 डॉट. पहिला चेंडू आलाय निर्धाव. नाही ते एक्सपिरियन्सचा कस लागणार आहे. एक्सपिरियन्सचा का कस लागणार आहे? पाती एक्सपिरियन्स प्लेअर जरूर आहे, परंतु लकीने मागाशी काय सांगितलंय, माझा पहिला चेंडू गेल्यानंतर मी दुसरा चेंडू बदलला होता, त्यामुळे मला फायदा झाला होता. इथे पहिलाच चेंडू तो दुसरा वाला वापरलाय आणि त्याचा फायदा झालाय. आखू टप्प्याचा चेंडू, परंतु गती कमी, यूज ऑफ द टाइम आणि चेंडूला फेकून दिलाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि या षटकाराने मात्र पूर्णपणे मारली आहे फटकार. 6 धावा. डॉन का इंतजार तो 12 मुल्कों की पुलिस कर रही थी, लेकिन डॉन है का? डॉन बीच मैदान पे. आता तो कोण आहे? प्रथमेश भोईर यांच्याकडनं या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज तिथून आलंय. पण मॅच नाही संपलाय. मॅच नाही संपलाय. मॅच ऑन आहे, ऑनलाईन पण आहे ना. इथून टीव्हीच्या चॅनलवरती ऑनलाईन सुद्धा आहे. ऑन साईडला मोठा फटका हितेंद्र भोईर पातीनं खेळलाय. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. 4-5 मॅच आहे. एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या, कळू द्या जगाला NCAA चषक 2024 स्पर्धा काय आहे हे सर्वांना कळू द्या. टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा येऊ द्या. बरं जी. नाही आणि 6 तारीख कशी आहे तर 9 तारीख कशी असेल याची सुद्धा चर्चा होणार आहे. परंतु त्या अगोदर लकी समोर पाती 4 चेंडू 5 धावा. वन्स अगेन और नॉट. चेंडू मागे, ओहो कुठे गेलाय? चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉप सीमा रेखा पार. 1+4 टोटल 5. मोड आहे या मॅच मध्ये. काफी शेवटच्या चेंडूवरती काय घडलं होतं बघा. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू गेलाय वाईड 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 आणि आलाय हा पंजा 5चा फटका. अर्थात जिंकलाय आईसाई 2928 जुचंद्र संघ. नाही ह्या मल्टिपल ड्राम्यामध्ये अतिशय चांगली झलक दाखवली दोन्ही संघांनी. विशाल गोळीची ती पाली सुद्धा आठवते ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली. विशाल नव्हे